सर्व मान्यवरांचं मी अभिजित कुलकर्णी मनपूर्वक स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या या सगळ्यांसाठी होत्या. हे मी आवर्जून सांगतो आहे की मघाशी जसं अधिष्ठी भटनी सांगितलं की मी खाली बसून बोलू का, तसा 10वी फ वगैरे अशा वर्गामध्ये असलेला विद्यार्थी आणि आजूबाजूला सगळे असे सर आणि मॅम बसलेले आहेत की ज्यांनी विचारावं. आपली अवस्था शाळेमध्ये अशी होती, कोणीतरी असं विचारतं की डेपोचं स्पेलिंग सांग, मग DEP होते, टी लावायचं की नाही लावायचं, किंवा कर्नलमध्ये R येतं का, असे विषय ज्या विद्यार्थ्यांमध्ये असतात असा विद्यार्थी आहे मी आजचा. कारण फॉरेन लँग्वेज म्हणजे आपल्या दृष्टीने ते पूर्वी ऐकलं होतं कधीतरी, इथंपासून ते आता इथं अनेक लेवल्स पार करणारी मंडळी आहेत की जे उत्तम बोलण्याच्या दृष्टीने त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे. सो पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी होतो आहोत. म्हणजे इथून फक्त बोललं जात आहे म्हणून तुम्ही ऐकतात असं नाही, तर तुम्ही ऐकू शकता आहात, ऐकण्याची इच्छा आहे, उत्सुकता आहे आपल्या सगळ्यांमध्ये, म्हणून ही मंडळी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आली आहेत. मी सुरुवातीलाच डॉक्टर सविता केळकर मॅम आपल्याशी बोलू इच्छितो की ज्यावेळी भाषा म्हणजे मराठी, हिंदी, इंग्लिश आणि फार तर प्राऊड मिळवावा म्हणून संस्कृत नव्हे आता संस्कृत अशी जी भाषा आहे इथंपर्यंत आपण आलेलो आहोत. आणि 35-40 वर्ष मॅडम तुम्ही फॉरेन लँग्वेजचा प्रसार, प्रचार, अध्यापन त्याच्या संदर्भात खूप काम करत आहात. तर तो काळ आणि आज 2024 मध्ये आपण आहोत, काय तुमचा अनुभव सांगतो? म्हणजे मगाशी ज्यावेळेला मी चर्चा ऐकत होते, मी खानापूरचे बेळगाव जवळ एक छोटं खेडं होतं. 11वीला मी ज्यावेळेला वसतिगृहात आले SPच्या, त्यावेळेला पहिले 6 महिने मी मराठी पण बोलायचे नाही, कारण ते कानडी हेल काढून बोललं जातं. त्याच्यामुळे मी ज्यावेळेला शिकवायला लागले त्यावेळेला काय परिस्थितीत आपली खेड्यातली मुलं येतात आणि शिकत असतात ह्याची कल्पना असल्यामुळे मला त्यांच्याबरोबर कनेक्ट लगेच व्हायला लागला. आणि त्यावेळेला SP कॉलेजमध्ये एक परदेशी भाषा शिकवली जात होती आणि म्हणून ती घेतली मी. माझे काका त्यावेळेला इंजिनिअरिंग केलं होतं, ते जपान आणि जर्मनीला जाऊन आले होते. ते म्हणले की परदेशी भाषा शिकायला मिळाली तर जरूर शिक. त्यावेळेला स्कोप वगैरे काही नव्हतं. मला लोक विचारायची सायकॉलॉजी मिळत असताना जर्मन का घेतलंस, तर मी माझ्या शिक्षकांना विचारलं, असे प्रश्न विचारतात, म्हणे सांग तुम्हाला जर्मनीला जायचं आहे. म्हणजे बघा, खेड्यातनं मी पुण्याला येणं हेच पहिलं पाऊल होतं. त्याच्यापुढे जर्मनीला जायचं आहे. मग मी जरा बघितलं की जर्मनी कुठे आहे, काय आहे. पण मला असं वाटतं मोठी स्वप्न बघितली तर ती सत्यात येतात आणि प्रत्येक वेळेला गॉडफादर असायची गरज भासत नाही. तुमच्या स्वतःच्या हिमतीवर कष्ट केलेत तर तुम्ही कुठेही पोचू शकता. आजच्या पिढीला थोडंसं सोपं का आहे तर ऑनलाईन झाल्यामुळे, म्हणजे आता शैलेश आणि नॉवेलवाल्यांनी जी सुरुवात केलेली आहे आणि त्यांचा सिलेबस अतिशय उत्तम आहे. म्हणजे मी ज्यावेळेला त्यांच्या पहिल्या प्रोग्रामला गेले त्याचे ते त्यांना म्हटलं, शैलेश मला तू सगळं तुझं सांग, कारण आज माझ्या शब्दाला किंमत आहे. कोणाला तरी मी प्रमोट करणार नाही, जिथे क्वालिटी आहे तिथे मात्र मी स्वतःहून येईन. आणि अभिनंदन अमितजी आणि शैलेश, तुमचं काम अतिशय उत्तम आहे आणि विद्यार्थ्यांपर्यंत ते पोचतं आणि ऑनलाईन असल्यामुळे खूप जणांना ही संधी मिळते. त्याचा मला खूप आनंद आहे. धन्यवाद. खूप छान मॅम. आपण लँग्वेज एक्सपर्ट आहात आणि आम्ही सगळेजण, मी, माझे वडील आणि आता सध्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असा एक शब्द येतो आहे आणि त्याच्या बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये आपण कार्यरत आहात. तर भाषा ही लोणच्यासारखी, कारण सगळ्यांना इंजिनियर व्हायचं आहे. परवा एका शाळेमध्ये जेव्हा 10वी-12वीचे निकाल लागले, विद्यार्थी येऊन नमस्कार करत होते. त्या मुख्याध्यापकांनी विचारलं की काय किती पडले तुला, तर ती मुलगी म्हणाली की मला 85% मार्क्स मिळाले. तर मग त्यांनी सांगितलं, मग आता छानपैकी सायन्स घे, सायन्स हेच छानपैकी असतं, असा समज अजूनही अनेक मंडळींकडे आहे. आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तर सांगते की भाषा, कला, खेळ याच्यातून आपल्याला अध्यापनाकडे किंवा त्या विषयाकडे वळायचं आहे. तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये फॉरेन लँग्वेजचं कॉन्ट्रीब्युशन हे काय अपेक्षित आहे? आणि पालकांनी, इथं अनेक अध्यापकही आहेत, मुख्याध्यापक आहेत, तर आपण काय त्याच्याविषयी सांगा. 2 गोष्टी सांगते मी. फर्ग्युसनला ज्यावेळेला मुलं येतात त्यावेळेला मी त्यांना म्हणते, एक वेळ सायन्सला ॲडमिशन देईन, आर्ट्सला शक्य नाही.
आर्ट्स फर्ग्युसन हे सगळ्यात हायेस्ट क्लोज होतं आणि प्रत्येक विषयाला डिमांड आहे. सायकॉलॉजीला किती डिमांड आहे हे माहिती आहे, त्याच्यामुळे हळूहळू थोडीशी ही धारणा बदलते आहे. माझी एक विद्यार्थिनी इथे बसलेली आहे, ती जास्त बोलेल, म्हणजे आता HR हेड म्हणून. तर इंजिनिअरिंग ज्यांना कले त्यांनी करावं. सगळ्यांनी इंजिनिअरिंग आणि डॉक्टर व्हायची गरज नाही. आणि हळूहळू मला वाटते पालकांचंही बदलतं आहे. म्हणजे आमच्याकडे सुद्धा मुलं येतात किंवा आता मॅडम आहेत, त्या पण बोलतील की शाळातनं हा ॲक्च्युली ना पहिल्यापासून इंजिनिअरिंग होणार का डॉक्टर किंवा फार तर CA, आपणच एवढे 3च प्रोफेशन्स आहेत असं समजतो. आता जर्मनीत 350 प्रोफेशन्सच्या लोकांची गरज आहे. तेव्हा काही करा, कुक व्हा, टर्नर व्हा, फिटर व्हा, वेल्डर व्हा, काहीही करा आणि हाताने काम करायला तिथे किंमत आहे. मी आत्ताच मागच्या रविवारी जर्मनीहून आले आणि आत्ता जो MOU केला आहे सरकारने बाडेन-व्युर्टनबर्ग, त्याच राज्यात मी होते. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जे आपला MOU झाला आहे, तर तिथे अनेक लोकांची गरज आहे. तर आपल्या लोकांना ती जर संधी दिली तर खूप पुढे छान होणार आहे. आणि NEP आपण जे म्हणतोय, तर एक तर संस्कृत जर्मन, फर्ग्युसनमध्ये आपण संस्कृत जर्मनवाल्यांना प्रेफरन्स देतो, कारण संस्कृत ही भाषा अशी आहे, लहानपणापासून शिकले तर ब्रेनची डेव्हलपमेंट वेगळी होते, हे प्रूव्ह झालेलं आहे. तर NEPमध्ये आता आम्ही बोर्ड ऑफ स्टडीजवर जेव्हा काम करायला अजून सुरुवात होती आहे, पण आता 6वी 7वी 8वी समजताना हॉबी दिलं. आता एक मुखईची शाळा आहे बरं का शिरूरजवळ, आणि ती म्हणजे OBC किंवा अशा लोकांसाठी आहे. तिथे एक पलांडे म्हणून चेअरमन आहेत, त्यांनी ऑनलाईन जर्मन सुरू केलं आहे आणि खूप छान मुलं शिकता आहेत. म्हणजे इंग्रजी यायला लागतं जर्मन शिकायला, असं कुठेच नाही आहे. ज्यांना मराठी येतं त्यांना जर्मन येतंच. तर NEP तुम्हाला असं वाटतं की त्याच्याकडे स्किल म्हणून बघणार आहोत आपण, भाषा म्हणून बघणार नाही आहोत. आणि त्याच्यामुळे खूप छान स्कोप मिळणार आहे. आणि मगाशी हे म्हणले तसं की जर्मन फ्रेंच अल्फाबेट्स ते असल्यामुळे शिकायला सोपं जातं. पण जपानी स्पॅनिश कुठलीही भाषा, मी तर म्हणते की आपलं राज्य सोडून शेजारच्या राज्याची भाषा, म्हणजे थोडंसं सांगते, माझे वडील गुजरातमध्ये होते, मोरवीला होते, ते गुजराती माध्यमातून शिकले. मी कर्नाटकात होते, मला कानडी कळतं. जेवढ्या आपल्याला भाषा येतील, परकीयच पाहिजेत असं काहीही नाही. आपल्या भाषांवर सुद्धा प्रभुत्व आलं तर स्कोप खूप आहे. भाषा खूप ठिकाणी कम्युनिकेट करते, ती हृदयापर्यंत पोचते. आणि त्याच्यामुळे आपण विद्यार्थ्यांना शिकवताना फ्रेंच जर्मन शिक, त्याच वेळेला महाराष्ट्रात असला तर मराठी आलंच पाहिजे, गुजरातमध्ये असलास तर गुजराती, आणि कर्नाटक असलास तर कानडी. म्हणजे आपण थोडा भाषा प्रांत वगैरे थोडंसं विसरून तिथली भाषा ही आत्मसात केलीच पाहिजे. आणि त्याच्याबरोबर एक परदेशी भाषा असं मिळालं तर सोने पे सुहागा असं मला वाटतं. छान गोष्टी आपल्याला या निमित्ताने कळतात, कारण आम्ही सामान्यपणे ज्या गोष्टी वर्तमानपत्रात येतात किंवा TV वर आम्हाला दिसतात, त्याच्यातून आम्ही आमची मतं तयार करत असतो किंवा आपली मतं तयार होत असतात. तर इथं असलेल्या अनेक मंडळींना इतकं नक्की लक्षात आलेलं असेल की भाषा म्हणून नाही शिकायचं तर स्किल म्हणून शिकायचं आहे. कारण कौशल्य हा जन्माबरोबर फ्री मिळालेला एक अक्षरशः ती गिफ्ट आहे असं मला वाटतं. तेव्हा हे कसं, जसं पु ल देशपांड्याने विचारलं कसं काय तुम्हाला हे सुचतं, त्यांनी असं सांगितलं तुम्हाला पडसं कसं होतं, ताप कसा येतो, इतक्या सहजपणे मला ते लिहायला जमतं. पण पुलंचं वाक्य जरी इतकं सोपं असलं तर त्याच्या मागचा विचार खूप वेगळा आहे. जन्माबरोबर फ्री आपण बऱ्याच गोष्टी घेऊन येत असतो, पण त्या गोष्टी आपल्याला कळल्या तर पुढं आपलं आयुष्य सुखकर होत जातं. तेव्हा थँक्यू मॅम. यानंतर भाग्यश्री मॅम, की अध्यापन असेल किंवा शिक्षण असेल, या शिक्षणाबरोबरच समाजाशी तुमचा खूप मोठा कनेक्ट आहे आणि याचबरोबर MNGL आणि CSR. तर आत्तापर्यंतचा तुमचा जो प्रवास आहे या CSR संदर्भातला किंवा समाजाचं जे काही उत्थापन अनेक वर्ष सुरू आहे वेगवेगळ्या दृष्टीने, त्याबद्दल आपण काय सांगाल? नमस्कार. म्हणजे मी MNGLची इंडिपेंडंट डिरेक्टर आणि CSR जो विभाग आहे त्याची चेअरपर्सन आहे. कधी कोणेके काळी MNGLकडे किंवा इथे योगिताताई आपटे आहेत, ते त्यावेळेला टाटा मोटर्समध्ये होत्या. सो मी बऱ्याच NGOज बरोबर काम केलेलं आहे. पुण्यामध्ये स्वरूप वर्धिनी नावाची संस्था आहे, त्याच्याबरोबर त्या संस्थेमध्ये केवळ मुस्लिम मुलींमध्ये मी काम केलं, कारण का त्यांचं शिक्षणाचं जे ड्रॉपआउटचं प्रमाण आहे ते कमी होण्याकरता दारुवाला पुलावर जी अंजुमन फैजुल इस्लाम शाळा आहे त्या शाळेशी कनेक्ट ठेवून आम्ही तिथल्या मुलींना शिकवायचो.
त्याच्यानंतर काही वर्षांनी मी सुराज्य सर्वांगीण विकास म्हणून येरवडा भागामध्ये जो प्रकल्प चालतो, जवळजवळ 42 सेवा वस्त्यांमध्ये, आम्ही मुद्दामून झोपडपट्टी हा शब्द वापरत नाही कारण तो खूप हार्श आणि बोचरा शब्द आहे. सो अशा सेवा वस्त्यांमध्ये काम केलं. सो कोणेकेकाळी झोळ्या घेऊन टाटा मोटर्स किंवा MNGL ह्या कंपनीकडे मी पण गेलेली आहे. ते CSR प्रपोजल देणं किंवा आम्हाला का तुम्ही पैसे द्या हे असं पोटतिडकीने सांगणं. आणि म्हणजे मी खरंच देवाचे आभार मानते की तिथपासून CSR अलॉट करणाऱ्या कमिटीची चेअरपर्सन म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. सो दोन्ही बाजूंनी मला काम करता आलं. आता आमची CSRची हेड इथे आहे. खूप वेळा ह्या अशा कंपन्यांमध्ये हे कन्व्हिन्स करताना सर प्रॉब्लेम येतो की केवळ इक्विपमेंट्सना पैसे द्यायचे नसतात, माणसांची जोडणी जडणघडण करण्याकरता सुद्धा काही स्किल सेट्स लागतात. समाजामध्ये अशा मुलांना योग्य ठिकाणापर्यंत येण्याकरता, या त्या NGOच्या त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टमध्ये येण्याकरता सुद्धा पुन्हा बऱ्याच लोकांना मशक्कत करायला लागते. आता उदाहरणार्थ म्हणजे गोरके सर असतील, धनंजय लेले असतील, मला त्यांचं खरंच खूप कौतुक वाटतं. कारण का ही संख्या जमवणं काही खायची गोष्ट नाही आहे. जे सामाजिक काम करतात त्यांना लक्षात येतं की 10 माणसांना जमवणं सुद्धा आज समाजामध्ये प्रचंड अवघड गोष्ट आहे. एवढी जर का संख्या स्वयंस्फूर्तीने येत असेल तर त्याच्यामागे कष्ट आणि काम याच्याशिवाय काही शक्य नाही आहे. अशा NGOज मध्ये सुद्धा समाजामध्ये ही गोष्ट तुमच्या हिताची आहे, आवश्यकतेची आहे हे सांगून त्यांना त्या पाण्यापर्यंत आणणं तहानलेल्याला, याच्याकरता सुद्धा कष्ट करावे लागतात आणि त्याच्याकरता सुद्धा आपल्याला पैसे खर्च करावे लागतात. हे ह्या सगळ्या म्हणजे इव्हन MNGL मध्ये एस्टॅब्लिश करताना थोडा त्रासच झाला, बट समहाऊ आम्ही हे करू शकलो. ह्या प्रकल्पाच्या विषयामध्ये खरं तर अशा फॉरेन लँग्वेज शिकणं हे काही स्पेशल कॅटेगरीतल्या किंवा चांगल्या शाळांना, चांगल्या महाविद्यालयांमध्ये ज्यांनी प्रवेश घेतात त्यांचाच तो एक हक्क किंवा अधिकार किंवा ते प्रिव्हिलेजेस असतात असं वाटू शकतं. मला ह्या प्रोजेक्टचं कौतुक कशा करता वाटलं की समाजातल्या सगळ्यात शेवटच्या ओळीमध्ये जो मुलगा उभा आहे किंवा जी मुलगी उभी आहे त्यांनाही ही संधी उपलब्ध करून देण्याकरता FOLने जो प्रयत्न केलेला आहे त्याचं आम्हाला खरंच विशेष कौतुक वाटलं आणि म्हणून MNGLने हा इनिशिएटिव्ह घेतला. त्यामुळे मला खरंच या प्रकल्पाला खूप मनापासून शुभेच्छा द्याव्याशा वाटतात. आजच सकाळी मॅडम निघताना फोन आला मला की आमच्या इथे पण फॉरेन लँग्वेज सुरू करायचं आहे, तुझ्या ओळखीचे काही 2-3 शिक्षक जर असतील किंवा एखादा शिक्षक सुद्धा चालेल, आठवड्यातनं एखादा दिवस आला तरी चालेल, तर एक शिक्षक जर असतील तर आम्ही आमच्याकडे पाठवणार का आणि त्यांचे प्रतिनिधी पाठवून देतो असं म्हणून त्यांनी मला सकाळी फोन केला होता. सो महाराष्ट्रातली अनेक गावं अशी आहेत, इव्हन पुण्यामध्येही अशा शाळा आहेत की ज्यांना फॉरेन लँग्वेजचं शिक्षक परवडू शकत नाही. कारण ती जी काही गणितं आहेत कागदावरची, म्हणजे असं म्हणतात की सगळी नाटकं करता येतात, पैशाचं नाटक काही करता येत नाही. त्यामुळं अशा ज्या शाळा आहेत की जिथे संस्कृत सुद्धा विषय अनेक शाळांमध्ये नाही आहे, तिथे फॉरेन लँग्वेज म्हणजे हे सगळंच म्हणजे काय म्हणतात त्याला की कधीतरी 5 स्टार हॉटेलमध्ये आम्ही गेलो हे जितके अभिमानानं पूर्वी सांगायचे तितकी फॉरेन लँग्वेज झालेली आहे. आणि CSRच्या निमित्ताने आता तुम्ही उल्लेख केलात की कुठलीही वस्तू, कारण एक काळ असा होता या 4-1 वर्षांपूर्वी काही कंपन्यांचा मला असा अनुभव आला होता, मला वाटतं की शिरोळ MIDCच्या आसपासच्या कंपन्या होत्या, तर त्यांनी असं प्रोजेक्टर देऊ शकतो आम्ही, पण अशा पद्धतीचं स्किल्स हे शिकवायचं आहे. म्हणजे मी एक माणूस तयार करतो आहे आणि तो माणूस कदाचित मी एका माणसाला तयार केलं तर तो आणि 100 माणसाला तयार करू शकतो. अशी म्हणजे मनुष्य घडणीसाठी शिक्षण असा जो एक उद्देश आपल्या परंपरेमध्ये सांगण्यात आलेला आहे की जो मला वाटतं की NEP मध्ये तो अंतर्भूत केलेला आहे. आता यापुढच्या स्किल सेटसाठी आता इथं अनेक मंडळी आहेत, ते त्यांच्या शाळांमध्ये जाऊन सांगतील की अशाच भाग्यश्री मॅडमने सांगितलं की CSR संदर्भात हे करत आहेत. त्याचा जो मार्ग आहे CSRचा, जसा FLOA आहे किंवा अनेक तुम्ही त्याच्याशी संबंधित असाल, तर त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल की या शाळा असतील किंवा फॉरेन लँग्वेज संदर्भात त्यांनी पुढे पाऊल कशा पद्धतीने उचलायला पाहिजे की जेणेकरून CSRची मदत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकते? पहिल्यांदा एकतर मगाशी राजापूरकर सरांनी खूप चांगलं प्रेझेंटेशन दिलं. सगळ्यात पहिल्यांदा टेक्निकली आपण साऊंड असणं, म्हणजे ज्या काही रिक्वायरमेंट असतात 12A असेल, ATG असेल, CSR1 असेल, ह्या टेक्निकल आपल्या हे कंप्लायन्सेस हे कागद व्यवस्थित आहेत ना
हे एकदा म्हणजे ती मला वाटतं पहिलीच रिक्वायरमेंट आहे, ती जरा तुम्ही फुलफिल केलीत आणि एक उत्तम प्रोजेक्ट ज्याच्यातलं आउटकम खूप चांगलं आहे हे आपण त्या कागदांवरती दाखवू शकलो. इनिशियली खरं कागदच जास्त बोलतात, पण दुर्दैवाने भारतामध्ये असं खूप वेळा झालं की कागदी घोडे लोकांनी खूप नाचवले. चांगलं काम करणाऱ्यांना कागदावर लिहिता येत नाही. त्यामुळे माझ्या मते मॅडमना माहिती असेल की पुण्यामध्ये काही NGOज असे आहेत की उत्तम प्रपोजल रायटिंग कसं करायचं. सेवावर्धिनी नावाची संस्था आहे ज्याच्यामधनं एक चांगलं प्रपोजल कसं लिहायचं ज्याच्यातनं खूप चांगला आउटकम निघणार आहे. अगेन ऑनेस्टली काम करणाऱ्याला कुठल्याही गोष्टीची ॲक्टिंग करावी लागत नाही, त्यांचं ते आपोआप कागदावर जिरपतं. पण तरीसुद्धा समाजामध्ये अनेक NGOजमध्ये हे ज्ञान थोडंसं कमी पडतं. सो अशा काही NGOजची मदत आपण घेऊ शकतो जेणेकरून आपलं एक चांगलं प्रपोजल, अनेक CA आहेत जे हे प्रपोजल देऊ शकतात, परंतु सामाजिक अँगलने त्या दृष्टिकोनातनं त्या प्रपोजलचं प्रेझेंटेशन करणं. आणि केंद्र शासनाच्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये शिक्षण ही पहिली शिक्षण आहे, पर्यावरण आहे, महिलांचं सबलीकरण आहे. त्यामुळे शिक्षणाकरता CSR द्यायला कुणीच नाही म्हणणार नाही. फक्त आपले कागद आणि आपला प्रोजेक्ट हा फुलप्रूफ जर असेल तर अनेक NGOज CSR देऊ शकतात. मला या निमित्ताने असं सांगावं लागतं की सांगावंसं वाटतं की मी चांगलं वागेन म्हणजे काय हे आपल्याला प्रूव्ह करून सांगता येते. म्हणून मेजरेबल काही गोष्टी असायला पाहिजेत की एका वर्षामध्ये या प्रोजेक्टच्या निमित्ताने जसं फर्स्ट लेवल हा मुलगा पूर्ण करेल, तो व्यवस्थित जेव्हा पहिली लेवल पूर्ण करेल तो दुसऱ्या लेवल, तिसरी लेवल, चौथी, मग मॅक्स मिलरमध्ये जायचं की नाही हा निर्णय कदाचित नंतर होऊ शकतो. पण पहिल्यांदा जे लिटमस टेस्ट म्हणून आपण ज्याला म्हणतो ते लिटमस टेस्ट या FLOAच्या ऑनलाईन ज्या लेवल्स आहेत त्याच्यातून होऊ शकते असं मला वाटतं. सो थँक्यू मॅडम. यानंतर मला कैलास पवळे सर जे अध्यक्ष आहेत पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघाचे, सर मनपूर्वक स्वागत. मला मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हे फार भारी वाटतं. याचं कारण असं आहे की अहो एक शिक्षक म्हणजे मी गेली काही वर्ष ज्ञानप्रबोधिनी प्रशालेमध्ये अध्यापक म्हणून काम करत होतो. त्यानंतर आता वेगवेगळ्या शाळांशी रिलेटेड लँग्वेज म्हणजे मराठी असेल किंवा मल्टीलिंग्वल अप्रोच जो एकाच वेळी मराठी, हिंदी, इंग्लिश शिकता येते असं जे काही आहे ते करतोय. त्याच्यामध्ये एक शिक्षक म्हणजे मला तो पूर्वजन्मीचा वकीलच असावा. कारण एक मुद्दा सांगितला की त्याच्याबरोबर त्याचे अनेक 5 मुद्दे तयार असतात. ते कसं योग्य आहे आणि योग्य नाही हे सांगणारे आणि त्यांचे मुख्याध्यापक आणि अशा सगळ्या मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष. सो ही खूप मोठी गोष्ट आहे सर. या सगळ्यांना मॅनेज करणं, हँडल करणं. आणि आत्ताची जी शाळांची स्थिती आहे सर, आत्ताची शाळांची असलेली स्थिती आणि या फॉरेन लँग्वेजची आवश्यकता शाळांमध्ये किती वाटते आपल्याला? हॅलो. प्रथमतः नॉवेल इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड रिसर्च यांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो, अभिनंदन करतो की असं छान प्रोग्राम पिंपरी चिंचवडमध्ये मी आयोजित केलेला आहे आणि एक मुलांना एक चांगली संधी आहे. आत्ताच माझ्या अगोदर या ठिकाणी मॅडम त्या विषयावर बोलल्या की जर्मन आणि फ्रेंच लँग्वेज ही मुलांना आली पाहिजे. ही आता काळाची गरज आहे आणि त्यासाठी CSR हा फंड निधी उपलब्ध केला पाहिजे. त्याच्यावर खूप बोलता येईल मला, मी बोलतो टप्प्याने. पण आता मुलांना काय की मुलांच्या आवडीचं क्षेत्र कोणतं आहे ते पहिल्यांदा पालकांनी, शिक्षकांनी आणि मुलांनी पाहिलं पाहिजे. मुलं मांडण्यापेक्षा आईवडिलांनी पाहिलं पाहिजे. प्रत्येक मुलगा डॉक्टर, इंजिनियर, वकील, मोठमोठ्या पोस्टवरती क्लास 1, क्लास 2 ऑफिसर जर होत असेल तर अशा अनेक क्षेत्र आहे, मग त्या ठिकाणी कोणी जायचं. परंतु मुलांच्यामध्ये स्किल कोणतं आहे, त्याला कोणतं क्षेत्र आवडतं, माझ्या मते त्या क्षेत्रामध्ये तो जर विद्यार्थी गेला ना तो खूप डेव्हलप होऊ शकेल. त्याला ते काम म्हणून वाटणार नाही, त्याला आवड म्हणून वाटेल, तो त्या क्षेत्रामध्ये छान काम करेल.
म्हणजेच या ठिकाणी आता नवीन शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये तेच आहे की मुलांचे स्किल ओळखा आणि त्याप्रमाणे त्यांना पुढे जाऊ द्या. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला तेच करायचं आहे की मुलांच्यामध्ये स्किल डेव्हलप होणं महत्त्वाचं आहे. फ्रेंच लँग्वेज, जर्मन लँग्वेज हे तर शिकलंच पाहिजे, परंतु अनेक असे घटक आहेत, विद्यार्थी आहेत, गोरगरीब आहेत की त्यांना तिथपर्यंत जाता येत नाही, पोचता येत नाही. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून अशा रोटरी क्लब असेल, अशा NGO असेल, बऱ्याच त्या ठिकाणी सहकार्य करत असतात शैक्षणिक संस्थांना, विद्यार्थ्यांना, गोरगरीब विद्यार्थ्यांना. आता CSR फंड या ठिकाणी उपलब्ध करायचं म्हटलं, मॅडमने सांगितलं आणि कागद लागतात म्हटल्यानंतर तिथं माणूस घाबरतो, काय कागद लागतात. थोडंसं मी बॅकग्राऊंडला जातो. या ठिकाणी आमची प्रेरणा शिक्षण संस्था आहे. त्या ठिकाणी मी 1992 सालापासून मुख्याध्यापक पदावर आहे. नॉन क्रेडिटेड शाळा होत्या, इथे मी तर आहेच, पण पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड पुढे बसलेले आहेत. ते 90 सालापासून मुख्याध्यापक पदावर आहेत. ते पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष आहेत. त्यानंतर त्यांच्या शेजारी पटवळ सर मुख्याध्यापक संघाचे सचिव बसलेले, ते 96 पासून मुख्याध्यापक पदावर काम करत आहेत. CSR फंड हा आज नवीन आलेला आहे. पूर्वी होता, पण पूर्वी वेगळ्या पद्धतीने होता. शाळा उभ्या करणं, विनामूल्य तरतुदी उभ्या करणं. त्या कालावधीमध्ये आम्ही शाळा ह्या डोनरकडून घेतलेले फुकट, 20 गुंठे 10 गुंठे फुकट, विटा फुकट, सिमेंट फुकट. कुठं होतं काय निधी वगैरे काहीच नाही, नथिंग ॲट ऑल. पण त्या कालावधीमध्ये ज्या शैक्षणिक संस्था निघालेल्या आहेत त्यांचं फक्त एकच ध्येय होतं की समाजामध्ये असणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं. पिंपरी चिंचवडमध्ये अशा अनेक शैक्षणिक संस्था आहेत, जिल्ह्यामध्ये आहेत, राज्यामध्ये आहेत. त्या अशाच म्हणजे साधारणतः विनामूल्य शाळा चालू झाल्या 1985 मध्ये. पहिल्या 4-5 वर्ष त्या ठिकाणी शिक्षक असलं तरी बिनपगारी फुल अधिकारीच होतं, शिक्षकांनी काम केलंच ना. त्या कालावधीमध्ये शैक्षणिक संस्था निघाल्या, CSR फंड, पण लोकांनी देणग्या फुकटच दिल्या, फुकट. साधारणतः 95-2000 हे असंच चाललं होतं. नंतर तो कालावधी बदलला. पण या पाठीमागचं एकच कारण होतं, जे काही ज्यांनी शाळा काढल्या संस्थापकांचं, शिक्षकांचं, की फक्त विद्यार्थी घडले पाहिजेत, त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, ते शैक्षणिक प्रवाहामध्ये आले पाहिजेत. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटलांनी काढली. काय होतं त्यामध्ये जरा अभ्यास केला आपण तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी 1919 मध्ये काळे या ठिकाणी शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. संपूर्ण राज्यामध्ये त्यांनी ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही त्या ठिकाणी शाळा काढल्या. कुठल्याही प्रकारचा निधी शासन देत नव्हतं, समाजामधून त्यांनी उभा केला. आज कालावधी खूप बदललेला आहे. आज आम्ही मराठी शाळांची अवस्था अशी पाहतो की आज इंग्लिश मीडियम या शैक्षणिक संस्था उभ्या राहिलेल्या आहेत आणि मराठी मीडियम पैसे पण विद्यार्थ्यांचे घेत नाहीत, परंतु बऱ्याच इंग्लिश मीडियम विद्यार्थी कल झालेला आहे. आणि मग काय होतं या ठिकाणी, असं नाही की मराठी मीडियममध्ये त्या ठिकाणी चांगलं शिक्षण दिलं जात नाही, असा अजिबात भाग नाही आहे. परंतु आता पालकांचा कल बदललेला आहे. आता या ठिकाणी मराठी मीडियममध्ये सेमी इंग्लिश आहे, मराठी मीडियम आहे. मॅडम म्हटलं की मातृभाषेमध्ये तुम्ही जर शिक्षण घेतलं विद्यार्थ्यांनी तर तुम्ही कोणती दुसरी लँग्वेज अगदी पटकन ती बोलू शकता किंवा ती अवगत करू शकता. आणि काळाची गरज आहे. त्याच्यामुळे भविष्य कालावधीमध्ये शासनाचे आता बरेचसे ध्येय धोरणं पण बदललेली आहेत. त्याच्यामुळे मराठी शाळा राहतील की नाही, टिकतील की नाही, हा एक मोठा प्रश्न आहे. इंग्लिश मिडियम जास्तीत जास्त खाजगीकरण झालेलं आहे आणि इंग्लिश मिडियममध्ये सगळेच विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतील की नाही सांगता येत नाही, कारण आर्थिक हा मोठा प्रश्न असतो. त्यामुळे मराठी शाळासुद्धा टिकल्या पाहिजेत, सगळ्याच प्रकारच्या शाळा टिकल्या पाहिजेत आणि विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी ज्या काही शैक्षणिक संस्था असतील किंवा गव्हर्नमेंट असेल त्यांनी त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. आणि आपला भारत सक्षम व्हायचा असेल, सुजलाम सुफलाम व्हायचा असेल तर प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज आपण पाहतो की ही सगळे मोबाईल म्हणा किंवा TV अशा अनेक या मोबाईलमुळे किंवा सगळ्या गोष्टी क्षणात आपल्याला कळतात.
मग मला असं वाटतं की पालक कमी पडतो का शिक्षक कमी पडतो त्या विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये काही कळत नाही. आज आपण अनेक चांगल्या पण गोष्टी पाहतो, पण अत्यंत नको त्या विदारक गोष्टी पाहतो. भांडणं, खून, मारामाऱ्या वगैरे वगैरे काहीतरी होत असतं. त्या पटकन आपल्याला मोबाईलच्या जोरपे आपल्याला ग्राह्य होतात. मला असं वाटतं जर आपण किशोरवयीन मुलांना जर चांगल्या प्रकारे शिक्षण दिलं, उत्कृष्ट इंग्लिश मिडियमचं असो, मराठी मिडियमचं असो, हिंदी मिडियमचं असो, सगळ्या मिडियमचे विद्यार्थी असो, त्यांना जर चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं, भविष्यामध्ये एक चांगला नागरिक घडवण्याचं शिक्षण दिलं, तर पुढे या गुंडगिरी किंवा ह्या अशा काही गोष्टी होणारच नाहीत. म्हणून ही समाजाची गरज आहे, शिक्षकांची गरज आहे, संस्थांची गरज आहे की मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. त्याचबरोबर हा जो प्रोग्राम आपण आयोजित केलेला आहे हा स्तुत्य आहे. कारण तुमच्या आमची बांधिलकी आहे सर्वांची की विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचं भाषा आल्या पाहिजे. जर्मन, फ्रेंच, काही जॅपनीज वगैरे वगैरे स्वयंसो की मुलं तिथेही पुढे जातील. निश्चित आपण या ठिकाणी काम करतात, ते चांगलं काम करत आहेत. मी मुख्याध्यापक संघाच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज किंवा आवश्यकता वाटेल तेव्हा पिंपरी चिंचवड मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ तुमच्या सदैव पाठीशी राहील असं मी आश्वासन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. सन्माननीय मुख्याध्यापक संघाचं किंवा पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचं यांचं योगदान हे फार महत्त्वाचं आहे. कारण ना कोणीतरी शिवाजी महाराज की म्हणावं लागतं, जय म्हणणारे लोक आपोआप तयार होतात असं मला वाटतं. यानंतर डॉक्टर अश्विनी कुलकर्णी मॅडम, मला आपल्याला असं विचारायचं आहे की डॉक्टर अश्विनी कुलकर्णी ह्या माजी डायरेक्टर सिटी प्राईड ग्रुप ऑफ स्कूल्स, म्हणजे एक शाळा काय परिणाम करते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा अनेक शाळा एकत्र बांधून पुढं आपण निघालेलो आहोत. आता सरांनी मराठी माध्यम, इंग्लिश मीडियम, मुद्दा कसा आहे, काळ खूप बदललेला आहे. म्हणजे सरांचंही म्हणणं अगदी बरोबर आहे. काय होतं की आजी आजोबांचं मीडियम निराळं असतं आणि नातू आणि नातीचं माध्यम निराळं असतं. त्यामुळे संध्याकाळी ती जेव्हा बॅडमिंटन खेळून येते तेव्हा नातीला किंवा नातवाला वॉश घ्यायचा असतो आणि आजी आजोबांना मोरीत पायावर पाणी घ्यायचं असतं. आता या दोन्हीतला जो काही फरक आहे हा इतका आहे की लक्षात येतं की आपल्याला एवढंसं लाकूड असतं, ते जर भिंतीत मारलं तर त्याला खुंटी म्हणतात, दात्यात रोवलं तर त्याला खुंटा म्हणतात. या दोन गोष्टींमधला फरक आहे. तसं मराठी भाषा असेल, इंग्लिश भाषा असेल किंवा मुळात इंग्लिश आणि मराठी असा भेद पूर्वी करायचे, आता त्याला एकच नाव आलं, ते म्हणजे लँग्वेज यायला पाहिजे. तर तुमचा अनुभव काय सांगतोय सिटी प्राईडशी संबंधित? सगळ्यात पहिल्यांदा माझ्या दृष्टीने भाषा ही दोन हृदयांना आणि कल्चरला जोडण्याचं सगळ्यात चांगलं आणि स्ट्रॉंग माध्यम आहे. त्याच्यामुळे भाषा ही इंग्रजी असो, मराठी असो, जर्मन असो, संस्कृत असो, की आपण जेव्हा कल्चरली कुठल्याही समाजाशी जोडायचं असेल तर भाषाच ते करू शकते. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की ऐकतो की मराठी भाषा अस्तंगत होत चालली आहे, मुलं शिकत नाही आहेत, तर ही मराठी भाषा येणं याच्यापेक्षा ते कल्चर अस्तंगत होतंय की नाही ही भीती आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने त्याची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि भाषा म्हणजे त्याच्यातले ग्रॅमॅटिकल नियम ह्याच्या बियॉन्ड असते भाषा. त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो की वसुधैव कुटुंबकम असं जे हल्ली आपलं G20चं ते ब्रीदवाक्य होतं, त्याच्यामध्ये त्या समाजाशी जोडलं जाण्यासाठी भाषा येणं फार गरजेचं असतं. आणि जर्मन किंवा युरोपियन कंट्रीज हे आपली भाषा एवढी का टिकवून आहेत किंवा त्याच्याबद्दल त्यांना एवढं महत्त्व का आहे, किंवा आपण चीनमध्ये मी गेले होते तेव्हा मी बघितलं की प्रचंड अभिमान आपल्या भाषेचं असणं हे जे काय आहे, हे जे आपण त्या देशातनं शिकतो ते का आलंय, कारण कुठेतरी त्यांना माहिती आहे की जर भाषा गेली तर आपलं कल्चर जाईल, म्हणून त्या भाषेला महत्त्व आहे. आणि आपल्याला त्या कल्चरशी जोडलं जायचं असेल, जेव्हा आपण म्हणतो की सगळं जग ग्लोबल विलेज आहे, तेव्हा आधी आपल्याला त्यांच्या पोटातनं, जसं आपण म्हणतो की कुठली गोष्ट पोटातनं जर गेली तर ती पटकन हृदयापर्यंत पोचते, तर आपण जर भाषा त्यांची जर आत्मसात केली आणि बोलू शकलो, ऐकू शकलो, वाचू शकलो, तर त्या
लोकांना असं वाटेल की आपण त्यांच्याशी कनेक्ट करू शकतो. म्हणून केळकर मॅडमनी जे अगदी बरोबर सांगितलं की जेव्हा त्या पुण्यात आल्या तेव्हा त्या भाषेशी कनेक्ट करणं म्हणजे छोटासा फरक असेल कन्नड टू किंवा कर्नाटकी मराठी आणि पुण्यातली मराठी याच्यात सुद्धा फरक आहे. कल्चरमधला फरक येतो मोर दॅन पुण्यातलं मराठी, सदाशिव पेठेतलं मराठी असं आपण ज्याला म्हणतो. तसंच तुम्ही जर्मनीला गेल्यावर तुम्हाला जर्मन बोलता येतं का, ते काय लोक म्हणतायत त्यांचं कल्चर तुम्हाला कळतं का. म्हणून भाषा शिकताना माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे की भाषेमध्ये त्या कल्चरचा भाग येणं. आपण जेव्हा म्हणतो की आजी आजोबा मराठीत बोलत होते आणि मुलं आता इंग्लिशमध्ये बोलतात, तर ते विचार कुठल्या भाषेतनं करतात हे माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे भाषा ही आहेच आणि भाषा इज बियॉन्ड एनी करिअर्स. दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, CA व्हावं ह्याचा आणि भाषा शिकावा ह्याचा काही एकमेकांशी कॉन्ट्राडिक्शनच नाही आहे. इट इज अ पार्ट ऑफ बीइंग लर्निंग अ लँग्वेज अँड युझिंग इट ॲज अन ॲप्लिकेशन फॉर इंजिनिअरिंग, डॉक्टर ऑर मेडिसिन ऑर समथिंग लाईक दॅट. इथं मला एक गोष्ट अंडरलाईन करावीशी वाटते तुमचं आत्ताचं बोलणं. खूप मला हे आवडलेली गोष्ट वाटते, सगळ्यांनाच ते लक्षात येईल की मला जर्मनीला जायचंय म्हणून मी जर्मन शिकणं आणि मला भाषा यायला हवी म्हणून मी ती शिकणं, तर हा जो दुसरा मुद्दा आहे. मला ते स्किल सेट यावा यासाठी कदाचित मी जर्मनीला नाही जाणार आहे, मी इथेच राहीन, मी महाराष्ट्रातच राहीन, मी मराठीमध्ये बोलेल, पण तरीसुद्धा भाषेमुळं होणारी जी श्रीमंती आहे ती शब्दात तशी सांगता येण्यासारखी नाही असं मला वाटतं. आणि जसं मी एकच फक्त इथे मुद्दा सांगते, आपली जी रमणबाग शाळा आहे तिथे वेटिंग लिस्ट असते आणि माधव सदाशिव गोळवलकर ही मराठी माध्यमाची नॉन ग्रांट शाळा आहे. इंग्रजी माध्यमा इतकेच पैसे देऊन आमच्याकडे चौपट एनरोलमेंट असते. डेक्कन एज्युकेशन सोसायटी हा कायम हा प्रयत्न करत असते, म्हणजे आमच्या इंग्रजी माध्यमाच्याही शाळा आहेत पण प्रत्येक सण हा मराठी आपला जो सण आहे तो साजरा केला जातो. म्हणजे आत्ता माध्यम ही एक गरज असली तरीसुद्धा आपली भाषा, कारण मला कायम असं वाटतं की आधी माय जगली पाहिजे मग मावशी असं आपण जे म्हणतो, तर मराठी म्हणजे मी जर्मनीत जेव्हा जाते तेव्हा मी अशाच पेहरावात असते, कुंकू असतं आणि साडीत असते. आणि इनफॅक्ट मी आता 30 वर्ष जाते आहे, त्यावेळेला ते म्हणायचे हे काय रात्री दूध हळद का पितेस, मी म्हटलं हो, आणि आता ते टर्मेरिक लाटे म्हणून दूध हळदच पितात सगळीकडे जगात. मला असं वाटतं आपली संस्कृती आणि आपलं त्याचा जर तुम्हाला अभिमान असला तर तो पहिल्यांदा गरजेचा आहे की ते सांगतात म्हणून आपण सगळं त्यांचं घेतलं नाही पाहिजे, तर आपलं काय चांगलं आहे. म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती, माझ्या सासू सासऱ्यांबरोबर मी राहिले आणि आज माझी सूनही माझ्याबरोबर आनंदाने स्वतःहून राहते. हे आपण भारताने बाकीच्या जगाला द्यायला पाहिजे आणि आपण आता मला वाटते त्याच्यात बऱ्यापैकी आपल्याला त्याचा अभिमान वाटतो. म्हणजे गरज आहे म्हणून एकत्र राहत नाही आम्ही, आम्हाला आवडतं म्हणून राहतं, हे बाकीच्यांना मी ठणकावून सांगते. तर संस्कृती आणि हे सगळं एकत्र जातं आणि तुम्हाला अभिमान असला तरच तुम्ही दुसरीकडे जाऊन त्यांची भाषा आत्मसात करून बाकीचं आपलं काहीही सत्व न सोडता तुम्ही तिथे सगळं देऊ शकता. सॉरी मी मध्येच बोलले, पण मला असं वाटतं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. फार महत्त्वाचा आहे तो. सत्व आणि स्वत्व या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या. आणि तुम्हाला सगळ्यांना लक्षात येत असेल की आपला जो आजचा बोलण्याचा जो धागा आहे तो आहे फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन, आणि आपण कल्चर संदर्भात या गोष्टी इथंपर्यंत आलेलो आहोत. सो भाषा हे आपलं कल्चर आहे. तुम्ही कुठल्या भाषेत बोलता किंवा कुठल्या भाषेत काय समजावून घेता. जसं कन्नडचा उल्लेख केला, आणि माझी सासूरवाडी कन्नड असल्यामुळे मला माझ्या लग्नामध्ये फार इंटरेस्ट वाटत होता, कारण शांत होतं डोकं, काहीच कळत नव्हतं आपल्याला. त्यामुळे ते मानपान हे ते काहीच संबंध नव्हता माझा. जोपर्यंत मला हिंदीतून सांगायचं नाही तोपर्यंत आपण बघायचंच नाही. व पाव पुढे करो असं म्हटलं की पाव पुढे करायचे, आपलं एवढंच काम होतं आपलं. हे जर मला कन्नड आलं असतं तर कदाचित आणखीन 4 माणसं माझ्याशी जोडली गेली असती. सो भाषेमुळं माणूस माणसाला भेटला पाहिजे, माणूस माणसाला भिडला पाहिजे, या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. सो थँक्यू ऑल ऑफ यू. यानंतर मला विचारायचं आहे सन्माननीय प्रिया साबणे कुलकर्णी, आपल्याला तुम्ही आता डेप्युटी मॅनेजर म्हणून काम करत आहात एज्युकेशन CSR टेक महिंद्रा फाउंडेशन, आणि आता मॅडमनी पण सांगितलं की CSR हे स्किल सेटवर देता येतं, देऊ शकतो किंवा द्यायला हवं. तुमचा काय अनुभव सांगतो यामधला? म्हणजे
दोन गोष्टी मला इथे प्रामुख्याने मांडायच्या आहेत. पहिला जो आपला परिसंवादाचा भाग आहे तो मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांनी मुद्दे काही मांडले आहेत. जो दुसरा भाग आहे जो CSRच्या संदर्भातला आहे की कोण अप्लाय करू शकतो, कुठल्या प्रोजेक्टसाठी पैसे CSR कडून देता येऊ शकतात. तर मॅडमनी एक मुद्दा मांडला जो डॉक्युमेंटेशनचा आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक CSR त्याच्याकडे खूप ठळकपणे बघतच असतं. मला अजून दोन मुद्दे याच्यासाठी मांडायचे आहेत की दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक कंपनीनी आपण काय काम करायचं CSR अंतर्गत हे ठरवलेलं असतं. त्याच्या कंपनीची एक पॉलिसी असते आणि त्या अनुषंगाने कुठला प्रोजेक्ट घ्यायचा आणि कुठला नाही हे ती कंपनी ठरवते. आज मी त्या टेक महिंद्रा फाउंडेशनला रिप्रेझेंट करते म्हणून मी आमच्या फाउंडेशनबद्दल सांगते की आम्ही जेव्हा एखादा प्रोजेक्ट घेतो तेव्हा आम्ही असा विचार करतो की आपलं ऑब्जेक्टिव्ह आपलं काय गोल आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहे, उद्देश काय आहे आणि जी NGO किंवा जी संस्था आमच्याकडे आली आहे त्यांचा उद्देश काय आहे आणि दोघांचं तारतम्य असेल तर पहिलं त्याच्याकडे बघितलं जातं. म्हणजे डॉक्युमेंटेशन नंतरची ही पातळी आहे. आणि टेक महिंद्रा फाउंडेशनचं एज्युकेशन बघत असताना हे प्रामुख्याने आम्ही बघतो की आम्ही एज्युकेशन हा एवढाच भाग सीमित नाही आहे, आम्ही त्याला चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणतो. आणि हे कसं झालं तर अनेक वर्ष काम करता करता आम्हालाही हे ज्ञान मिळत गेलं आहे की शिक्षण हा माणसाच्या विकासाचा एक छोटा भाग आहे. तो महत्त्वाचा आहे पण तो एक भाग आहे. पूर्ण विकास होत असतो प्रत्येक लहान मुलाचा. आता इथे खूप एक्सपर्ट्स आहेत, डॉक्टर्सपासून संस्थेत काम करणारे, एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये काम करणारे इथे लोक आहेत. त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व आणि ते 0 ते 8 वर्षापर्यंत किती महत्त्वाचं आहे याबद्दल मी परत सांगण्याची गरज नाही, जे सगळ्यांना माहिती आहे. तर या विकासामध्ये जेव्हा शिक्षण येतं आणि त्याच्यात भाषा येते तेव्हा भाषा अर्थात शिकली पाहिजे. कारण भाषा जर माझी मातृभाषा, माझी परिसरातली भाषा मला चांगली आली तरच मला इतर विषयाचं ज्ञान होणार आहे. त्यामुळे भाषा हे एक माध्यम आहे आणि त्या अनुषंगाने भाषेचं महत्त्व अधोरेखित झालेलंच आहे आणि ते आम्ही देखील करतो. हा झाला भाषा शिकण्याचा भाग. पण जेव्हा विकास म्हणून आपण भाषा शिकायची, एखाद्या मुलाला आपण जेव्हा नवीन भाषा इंट्रोड्यूस करतो ती त्याचा विकास व्हावा, पुढे जाऊन त्याचं व्यक्तिमत्व खुलावं यासाठी पण दिली जाते. आणि मला वाटतं त्याच्यावर जास्त भर आपण दिला पाहिजे. आपण म्हणतो की पहिली भाषा ही आपल्याला मातृभाषेतून शिक्षण मिळालं तर ते जास्त प्रभावी आहे. पण मातृभाषा म्हणजे काय? आता एज्युकेशनमध्ये काम करणारे आम्ही सगळे म्हणतो की मातृभाषा म्हणजे आई ज्या भाषेत बोलते ती भाषा असलीच पाहिजे असं नाही. तर परिसरातली भाषा काय आहे? तर माझ्या परिसरातली, जर मी पुण्यात आहे तर माझ्या परिसरातली भाषा मराठी आहे तर मराठीत मी शिकलंच पाहिजे. मूळ संकल्पना माझ्या त्या भाषेत आल्या पाहिजेत मला. पण जेव्हा मी नवीन भाषा तिथे इंट्रोड्यूस करते तेव्हा परिसरातली भाषा मी ज्या पद्धतीनं शिकते त्याच पद्धतीने मी फॉरेन लँग्वेज शिकते का हे महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठेही आपण चौथीतल्या मुलाला काही आपण कुठे नोकरी देणार नाही आहोत किंवा कुठे चौथीत त्याला जे मार्क पडतील त्याच्यावर कुठलंही शिक्षण त्याचं ठरणार नाही आहे. तर त्या मुलाला आपण तशा पद्धतीने देतोय का? म्हणजे एखादी संस्था जर माझ्याकडे आली तर मी हे बघीन की ही फॉरेन लँग्वेज कशा पद्धतीने इंट्रोड्यूस केली जाते. बोललं जातं का, गप्पा मारल्या जातात का, गोष्टी सांगितल्या जातात का, त्या भाषेतले सिनेमे दाखवले जातात का, त्याबद्दल चर्चा होते का. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर फॉर्मल भाषा इंट्रोड्यूस व्हावी. आणि तसं होत असेल तर ॲज अ एज्युकेशनिस्ट आणि शिक्षण क्षेत्रात काम करणारी आमची इन्स्टिट्यूट आहे तर आम्ही त्या संस्थेकडे वेगळ्या दृष्टीने बघू. असा प्रत्येक संस्थेचा एक दृष्टिकोन आहे. दुसरा भाग असा आहे की टेक महिंद्रा फाउंडेशन कुठल्या एमनी काम करतं तर आम्ही म्हणतो एम्प्लॉयबिलिटी थ्रू एज्युकेशन. रोजगारक्षम बनवायचंच आहे पण कसं तर शिक्षण देऊन. जेव्हा रोजगाराचा विषय येतो तेव्हा या विकासाच्या टप्प्यात मुलं थोडी पुढे गेलेली असतात, 10वी-12वी झालेली असतात किंवा न झालेली पण असतात. आपण अशा मुलांबद्दल बोलतोय जे अत्यंत अंडर प्रिव्हिलेज बॅकग्राऊंडमधले आहेत, वंचित आहेत अनेक कारणांनी. तर त्यांच्याबरोबर काम करताना 12वी-10वी झालेले किंवा न झालेली मुलं पण आपल्याकडे आहेत. आणि मग अशी बांगर मॅडमनी पण इथे एक उल्लेख केला की स्किल सेट असणारी आणि ज्यांना जर्मन येते अशासाठी अनेक मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तर जेव्हा आम्ही एम्प्लॉयबिलिटीमध्ये काम करतो तेव्हा आम्ही हे बघतो की त्याला एखादं प्रोफेशनल डोमेन तर शिकवायचंच पण त्याच्याबरोबर लँग्वेज कशी इंट्रोड्यूस होईल. तर हा मुलगा किंवा ही मुलगी कशा बॅकग्राऊंडमधून आले आहेत की ज्यांना मराठी पण नीट येत नाही आहे, कुठल्या तरी लेवलला ते ड्रॉपआउट झालेत आणि आता ते स्किल सेट डेव्हलप करण्यासाठी आमच्याकडे आले. तर त्यांच्यासाठी कशा पद्धतीनं ही फॉरेन लँग्वेज दिली जाईल आणि मग तिथे आम्ही टँजिबिलिटी आणतो की ही दिल्यानंतर नक्की त्याला नोकरी मिळेल का. तर मला असं वाटतं की एक लाईफ स्टेज अप्रोचनी पण बघितलं पाहिजे भाषेकडे.
पहिली गोष्ट विकासासाठी भाषा, व्यक्तिमत्व विकासासाठी, व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी, कनेक्ट होण्यासाठी जे आपण आत्तापर्यंत बोललो त्यासाठी भाषा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्किल सेट डेव्हलप करण्यासाठीची भाषा. मग आपण म्हणतो की काही लोक ऑलरेडी काम करतायत पण त्यांना भाषा शिकण्याची गरज आहे, तर त्यासाठी काय सपोर्ट करता येईल हा सगळा विचार फॉरेन लँग्वेजमध्ये काम करणाऱ्या संस्थांनी केला पाहिजे. आणि अगदी शेवटचा पण थोडक्यात महत्त्वाचा विषय मला इथं मांडायचा आहे. आपण आत्तापर्यंत वंचित गटाबद्दल बोललो. मग ते शहरातले वंचित असू शकतात, ग्रामीण भागातले असतात, ट्रायबलमधले असतात, अजून दुर्गम भागातले असू शकतात. पण याच्यामध्ये अजून एक अत्यंत महत्त्वाचा गट आहे आणि तो अनेकदा आपल्याकडून निसटून जातो, अनावधानाने असेल, पण तो म्हणजे पर्सन्स विथ डिसेबिलिटी किंवा चिल्ड्रन विथ डिसेबिलिटीज. आणि आमच्या फाउंडेशनमध्ये आम्ही हे खूप कॉग्निझंटली बघतो की या गटापर्यंत पण तितक्याच एफिशियंटली पोहोचलं जाईल. मग इथे कुठेही त्यांच्यात काय कमतरता आहेत हे बघण्यापेक्षा त्यांच्याकडे काय आहे हे बघून काम करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि या गटासाठी आपण फॉरेन लँग्वेज कशी इंट्रोड्यूस करू शकतो हा पण तितकाच महत्त्वाचा भाग आहे, कारण शेवटी भाषा हे व्यक्तिमत्व विकासासाठी उपलब्ध आहे, आवश्यक आहे. आणि या मुलांचा पण व्यक्तिमत्व विकास व्हायलाच पाहिजे. म्हणजे पेटी किंवा काय म्हणूयात आपण, एक काहीतरी त्यांच्यात कमतरता आहे म्हणून त्यांना काहीतरी देणं किंवा कुठल्या तरी पद्धतीची मदत करण्यापेक्षा त्यांच्याकडे काय आहे आणि त्याच्यावर आपण हे कसं लेव्हरेज करू शकतो हे बघणं आणि या गटापर्यंत पण ही भाषा पोचवणं इफेक्टिव्हली हे करता येण्यासारखं आहे. टेक महिंद्रा फाउंडेशन आत्ता सध्या तरी फॉरेन लँग्वेजच्या संदर्भात काम करत नसलं तरी आम्ही आमचा एक प्रोजेक्ट राबवतो ज्याला आम्ही ऑलराऊंड इम्प्रुव्हमेंट इन स्कूल एज्युकेशन असं म्हणतो, आणि हा स्पेशल शाळांमध्ये पण राबवला जातो. एक शाळा आहे जी आळंदीमध्ये आहे, NFBM जागृती नाव आहे त्याचं, आणि ही शाळा व्हिज्युअली इम्पेअर्ड मुलींसाठी आणि महाराष्ट्रातल्या अनेक दुर्गम भागातून आणि शहरातून अनेक व्हिज्युअली इम्पेअर्ड मुली त्या शाळेत येतात. सांगायचं याच्यासाठी की त्या ज्या मुली आज कॉलेजमध्ये आहेत, FY आहेत, गेल्या 2 वर्षापासून त्या जर्मन भाषा शिकतात आणि त्यांनी A1 ग्रेड क्लिअर केली. म्हणजे व्हिज्युअली इम्पेअर्ड आहेत, मग त्यांना काहीतरी वेगळंच देऊयात हे बघण्यात अर्थ नाही. मग त्यांना गाणं शिकवू किंवा त्यांना अजून काही बँकेच्याच एक्झाम द्यायला लावू, हे जे परंपरागत चूक आहे म्हणत नाहीये मी, पण हा पण विचार केला तर त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि त्याच्यात रोजगार पण त्यांना निर्माण होऊ शकतो. तर या सगळ्याचा साकल्याने विचार केला पाहिजे आणि मग CSRचा जो निधी मिळतोय तो एफिशियंटली कसा वापरता येईल फॉरेन लँग्वेजच्या दृष्टिकोनातून हे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे इथं 2 वेगळ्या गोष्टी मला दिसतात की एक तर कल्चरशी संबंध आहे आणि कदाचित त्याच्यामध्ये नोकरी नाही मिळणार आहे, पण मला माझं कल्चर आणि भाषेचं कनेक्ट वाढेल असा एक विचार दिसतोय. आणि दुसरं म्हणजे एम्प्लॉयबिलिटी, तुम्ही जे सांगितलं की याच्यातून रोजगार कितपत मिळणार आहे आणि त्या रोजगारातूनच या म्हणजे व्यक्तिमत्व खुलणं, त्याच्यासाठी लागणारा सपोर्ट मिळणं. मला असं वाटतं की टेक महिंद्राचं जे काही सांगितलं मॅडमनी की ह्या डिसेबिलिटीज ज्या आहेत त्याच्यामध्ये सतत समाजामधला अत्यंत महत्त्वाचा घटक आणि त्याच्यामध्ये सगळ्यात खचून जाणारी गोष्ट असते ते म्हणजे पालक. म्हणजे ज्यांच्या पोटी अशी मुलं जन्माला येतात त्यांना असं वाटतं मी काय पाप केलंय गेल्या जन्मात किंवा आत्ता की जेणेकरून या सगळ्या गोष्टी माझ्या नशिबात आलेल्या आहेत. पण मला असं आठवतं की आपले सिक्कीमचे राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील त्यांनी खूप सांगितलं होतं याच्या संदर्भात आणि ते म्हणाले होते की आपल्या घरात एक परमेश्वर आहे, त्या परमेश्वराची मला सेवा करायची आहे. या हेतूने जर पालकांनी बघितलं तर या सगळ्या गोष्टी आणखीन वेगळ्या लेवलला जातील असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच. यानंतर मला बोलायचं आहे, जसं टेक महिंद्रा असा एक मोठा समूह आहे की ज्यांचं नाव भारतातल्या अग्रगण्य ज्या कंपन्या त्याच्यामध्ये आहे, तशीच दुसरी कंपनी आहे पर्सिस्टंट सिस्टम्स. इथे योगिता आपटे मॅडम आहेत ज्या लीड CSR असं त्यांचं काम आहे, जबाबदारी आहे. पर्सिस्टंट या सगळ्या गोष्टींकडे किंवा फॉरेन लँग्वेज सगळ्यांपर्यंत पोहोचणं किंवा भाषाविषयक किंवा एकूणच एज्युकेशन संदर्भात पर्सिस्टंट काय विचार करत आहे, काय ऑब्जेक्टिव्हनी पुढं निघालाय? हॅलो. सगळ्यात पहिल्यांदा तर मी संस्थेचे खूप आभार मानते की त्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर करून स्किल वाढवायचा प्रयत्न केला आहे.
इंडिव्हिज्युअली जर का तुम्ही प्रत्येकाला जाऊन किंवा कुठेतरी शिक्षक अपॉइंट करून हा प्रयोग करायचं ठरवलं असतं तर त्याची क्षमता मर्यादित राहिली असती. आता टेक्नॉलॉजीच्या वापराने आपल्या भारतासारख्या देशामध्ये जर का तुम्हाला कुठल्याही गोष्टीला स्केल आणायची आहे तर टेक्नॉलॉजीशिवाय पर्याय नाही आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन की इंटिग्रेशन म्हणजे टेक्नॉलॉजी हे काहीतरी वेगळं आहे, एज्युकेशन काहीतरी वेगळं आहे आणि या दोघांचं त्यामुळे हे इंटिग्रेशन तुम्ही करून हा उपक्रम राबवतात ते खरोखरच खूप अभिनंदनीय आहे. दुसरं आत्ता कल्चर याविषयी जे आत्ता सगळेजण बोलत आहेत भाषा आणि कल्चर, तर मी मगाशीच राजापूरकर सरांना म्हणत होते की आय एम व्हेरी ब्लेस्ड की मी अशा संस्थांच्या बरोबर मला काम करायची संधी मिळाली आहे की जिथे मला हे फारसं कन्व्हिन्स नाही करायला लागत बिकॉज द लिडरशिप इज ऑलरेडी कन्व्हिन्स्ड. तर आत्ता मागच्या वर्षी आम्ही कोलमी नावाची एक आदिवासी भाषा आहे जिला स्वतःची डायलेक्ट नाही आहे, म्हणजे प्रिंट या स्वरूपात तुम्ही जर का कोलमी भाषा शोधायचं ठरवलं तर ती नाही आहे, ती बोली भाषा आहे. तर त्या मुलांचं मेनस्ट्रीममध्ये इंटिग्रेशन होताना चॅलेंज हे येतं की त्यांना सफरचंद दिसतं पण सफरचंद मराठीत जसं लिहितात ते त्यांना कळत नाही कारण त्यांच्या कोलमी भाषेत त्याला काहीतरी वेगळं म्हणतात. शिक्षकाला कळत नाही की त्याला कळतं की हे सफरचंद आहे पण तो शिक्षकेला सांगू नाही शकत की मला समजलंय. सो मागच्या वर्षी आम्ही कल्चर आणि म्हणजे कल्चर हेरिटेज प्रिझर्वेशन आणि वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन असा एक नवीन मुद्दा आमच्या चार्टरमध्ये ॲड केला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही मागच्या वर्षी 2000 कोलमी पुस्तकांचे संच छापलेत. सो एक संच आहे तो 5 पुस्तकांचा आहे ज्याच्यामध्ये इट विल ॲक्ट ॲज अ मिनी एन्सायक्लोपीडिया ऑफ कोलमी ट्राईब. तर पहिलं पुस्तक हे आहे की जे त्यांना छोटे शब्द अक्षरं यांची ओळख करून देतं आणि ते कोलमी, मराठी, हिंदी, इंग्लिश असं सगळं आहे. मग दुसरं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत छोट्या छोट्या ज्या पहिली दुसरीच्या मुलांना. तिसरं पुस्तक आहे त्याच्यामध्ये थोडंसं सायंटिफिक इन्फॉर्मेशन रिलेटेड टू सराउंडिंग अराउंड यू. चौथं आणि 5वं पुस्तक हे कोलमी समाज म्हणून ते जे काही करतात त्याचं ट्रान्सलेशन इन टू मराठी, हिंदी, इंग्लिश विथ अ फोटोग्राफ. आणि विथ कंटिन्युईंग दिस जर्नी यावर्षी आम्ही कोलमीची पण कारण 21,000 पुस्तकांची गरज आहे त्यांना, 21,000 संच, तर ते अ पर्सेंटेज ऑफ कोलमी ट्राईबपर्यंत पोचू शकेल. तर आम्ही सुरुवात केली आहे. मग असं लक्षात आलं की ज्या संस्थेबरोबर आम्ही काम करतोय त्यांनी अशा 6 ट्रायबल लँग्वेजेसचा अभ्यास पूर्ण केला आहे. सो यावर्षी आम्ही निहाली, कोरकू, गोंड आणि अजून एक भाषा मी नाव पण विसरले, ह्या 4 भाषांच्या अशाच प्रकारच्या संचांसाठी मदत करणार आहोत. सो कल्चर आणि लँग्वेज गोज हँड इन हँड आणि त्यामुळे आमचा हा प्रवास की आपल्या भाषा कुठल्या आहेत त्या तरी आधी शोधूया, त्या तरी आपल्याला समजता आहेत का, हा एक. दुसरं, आपण खूप जण सगळे मगाचपासून असं बोलतोय की आपल्याकडे रिसोर्सेस कमी पडत आहेत. तर माझं एक सजेशन राहील संस्थेला की ॲज यू आर वर्किंग विथ यंगस्टर्स, तुम्ही शिकवता आहात, ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे तुमच्याकडे, क्रिएट अन अपॉर्च्युनिटी की जिथे ही मुलं शिक्षक म्हणून जातील. जसं मगाशी ती म्हणली की एज्युकेशन कशासाठी, तर एम्प्लॉयबिलिटीसाठी. दिस इज वन वे ऑफ एन्श्युअरिंग एम्प्लॉयबिलिटी. तुम्ही जर का आमच्या 3 लेवल्स या इन्स्टिट्यूटच्या पूर्ण केल्या, आम्ही तुम्हाला एका ग्रामीण शाळेशी जोडून देऊ ज्याचं तुम्हाला महिना आम्ही इतकं देऊ जेणेकरून तुम्ही शिकता शिकता स्वतःचे पैसे कमवा, भाषा शिका आणि मग आपण हे जे म्हणतोय सारखं की याच्याकडे जास्त पालक आले पाहिजेत, कसे येतील? दिस इज द ओनली वे टू अट्रॅक्ट. माझं मूल एका ठराविक वयाच्या वर गेल्यानंतर जर का फक्तच शिकत राहिलं तर मला त्याचं कौतुक नाही आहे, पण ते शिकतंय, कमावतंय आणि त्याला वेगवेगळ्या, कारण एक आई किंवा पालक म्हणून माझी जी काही समज आहे ती जरी मी खूप IT क्षेत्रात काम करते तरी असं थोडंच आहे की जगातलं सगळं ज्ञान माझ्याकडे आहे. मग माझं मूल जेव्हा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅटफॉर्म्सवर जातंय, काहीतरी शिकतंय, त्याच्यातनंच त्याला या अपॉर्च्युनिटीज कळणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की फक्त
सामाजिक किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटक नाही, तर ज्यांच्याकडे पुरेशी माहिती नाही आहे तो सुद्धा एक कमकुवत गटच आहे की जो फायनान्शियली वेल ऑफ असूच शकतो, पण त्याला माहिती नाही कुठे जाऊन काय शोधू. मला इंटरनेट माहिती आहे, पण नक्की तिथे जाऊन कसं शोधू हे सुद्धा मला कोणीतरी शिकवलं तर आय विल बी अ बेटर इक्विप्ड पेरेंट असं मला वाटतं. आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो प्रोजेक्ट चालू आहे, म्हणजे मी म्हटलं करार झाला आहे, त्याच्यात हाच कन्सेप्ट आहे. एक रत्नागिरीचे परवा आले होते, नर्सिंग कॉलेज आहे त्यांचं, आणि तिथे आपण जर्मन सुरू करतोय. तर आपण त्यांना मी हेच सांगितले की नगर परिषदेच्या शाळा काही तिथले बघा की ज्यांना वाटतंय की अरे मला शिकायचं आहे, आपण तो जो ट्रेनर आहे त्याच्या मागे त्यांना बसतो, सायमल्टेनियसली त्यांनाही 3 लेवल करून. म्हणजे आपण आता असंच बघतोय की ट्रेनर प्रत्येक ठिकाणी आपण ज्या वेळेला जर्मन शिकवायला लागू ऑनलाईन ऑफलाईन, त्यावेळेला तिथल्या लोकांना सक्षम करून त्यांना पुढे कसं नेता येईल, कारण खूप मोठी गरज आहे. हा एक्झॅक्टली पॉईंट आहे. आणि जागृतीचं मगाशी जी प्रिया बोलली, सकीना बेदी ह्या अतिशय उत्तम काम करतात आणि मी खूप वेळा त्यांच्या संस्थेत जाते. म्हणजे मला खूप बरं वाटतं की डेक्कन एज्युकेशन सोसायटीमुळे अशा सगळ्या संस्थांशी माझा संबंध येतो, आणि आजूबाजूला असं काम करणारे इतकी छान लोक आहेत की आपल्याला जगण्याला खूप हुरूप मिळतो की मला काय पेक्षा मी काय देऊ शकतो, आणि हे खूप छान आहे भारतात असं मला वाटतं. मला पर्सिस्टंटचं अभिनंदन करायचं आहे आणि खूप अंडरलाईन करण्याच्या या गोष्टी आहेत असं मला वाटतं. आपल्या शेजारी एखादी व्यक्ती असते, आपल्या गावामध्ये एखादा कातकरी असतो आणि तो कुठून तरी तो त्याचं पुनर्वसन त्याचं सुरू असतं, आणि त्याच्या मुलाला ना तो इथं ॲडॉप्ट नाही होऊ शकत ते मूल, कारण ते अनेक वर्ष तिथं अशा परिस्थितीत राहिलेलं असतं. कारण मी डहाणू आणि आयनामध्ये तिथे मी वर्कशॉप घेत होतो तिथल्या मुलांचे. तर सहज जाता विचारलं मग तुमच्या इथं काय घरी काय असतं, तर तिनं एका वाक्यात सांगितलं की आमचं जे घर जे असतं ते सगळं आई लीड करते, त्यामुळे माझ्या आईला तुम्ही सगळ्या गोष्टी विचारा. आणि आपल्याकडे वडील सांगतात. करेक्ट. तिथे आई जी आहे, मग मी वडील काय करतात तर ते पडून असतात असं तिनं सांगितलं. आणि आई काय करते तर आई काम करते. ही खूप मोठी गोष्ट आदिवासींच्या बाबतीतली, आणि सगळ्यात मोठी एनर्जी यांच्याकडे आहे. बघता बघता ही मुलं वयाचं काही नाही, ते पटपट झाडावर चढतात आणि त्यांना तिथलं जे काही निसर्ग आहे तो माहिती असतो, आणि या पुस्तकाच्या निमित्ताने त्याला पूर्णत्व येईल असं मला वाटतंय. सो थँक्यू. म्हणजे हे आम्हाला जाणवतं पण आहे, जसं त्यांचा एक इंटिग्रेटेड अप्रोच आहे शाळांच्याकडे बघण्याचा, आम्ही त्याच पद्धतीने करतो. स्पोर्ट्स हा पण एक गोष्ट आहे की जी खूप दुर्लक्षित असते, की जी आम्ही इंट्रोड्यूस केलेली आहे शाळांमधनं. आणि आता तुम्ही म्हणालात त्याच पद्धतीने मागच्या वर्षी आम्ही एक स्पोर्ट्स कॉम्पिटिशन घेतली होती, फक्त आमच्या शाळांपुरती, 5च शाळा, कारण आमचा जीव तेवढा आहे. तर 5 शाळांच्या पुरती स्पोर्ट्स कॉम्पिटिशन घेतली होती. त्यातल्या 2 शाळा ह्या 100% आदिवासी आश्रमशाळा आहेत, आणि बाकीच्या 3 आहेत त्या नॉन आदिवासी मुलं आहेत. तर त्यातल्या त्यात सुद्धा कसं लगेच काय डायनॅमिक्स दिसून येतात. आदिवासी शाळांमधली जी सगळी मुलं आली होती ती स्पोर्ट्स कॉम्पिटिशनला येताना पण त्यांचा शाळेचा गणवेश घालूनच आली होती, वेगळं काही नाही. पण ही जी मुलं होती त्याच्यातली काही जण मात्र ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट, काही जणांचे बूट, त्यामुळे आपोआप तो असा फील गेला त्या सगळ्या मुलांना की आपण थोडे कमी आहोत या सगळ्यांच्या पेक्षा. आणि ते आम्हाला ना कॉम्पिटिशन सुरुवात होताना जाणवलं होतं. तर मग सुरुवातीला आम्ही सगळेजण त्या आश्रमशाळेतल्या मुलांशी बोलत होतो की काय काय करता तुम्ही. आणि मी असं म्हणलं त्यांना की तुला जेवढं पटकन झाडावर चढता येतं तेवढं या मुलाला झाडावर चढता येत नाही. त्याला इंग्लिश बोलता येतं, तुला येतं का? तो म्हणला हो थोडं थोडं येतं. म्हणलं म्हणजे त्याच्यापेक्षा तुला एक गोष्ट जास्त येते. त्याला झाडावर चढता येत नाही, त्याला फक्त इंग्लिश येतं, तुला 2 गोष्टी येतात. असाच विचार करा आणि आता कॉम्पिटिशन करा. आणि सरप्राइझिंगली त्या स्पर्धेमधली सगळी बक्षिसं त्या 2 शाळांनी मिळवली. आणि ती मुलं जातानाची त्यांची जी बॉडी लँग्वेज होती आणि येतानाची त्याच्यामध्ये इतका ट्रिमेंडस फरक होता. आणि सेम अप्लाइज टू दिस लँग्वेज. कारण जेव्हा आम्ही हे पुस्तक घेऊन म्हणजे आम्ही यवतमाळ, नागपूर या भागांमध्ये काम करतोय, तिथल्या BEO, BDO यांच्याकडे जेव्हा हे पुस्तकांचे संच घेऊन जातोय, आणि जेव्हा तो माणूस एखादी त्याच्या समोरचा आलेला त्याच्या भाषेत एखादा शब्द बोलतो आणि मग तो जो कनेक्ट होतो ना, त्यामुळे भाषा हे डेफिनेटली अशी गोष्ट आहे की ज्याच्यावर आम्ही नक्की काम करू इच्छितो.
प्रेझेंटली आत्ता दुसरं जसं टेक्नॉलॉजी आणि म्हणलंय तसंच काही ऑर्गनायझेशन्स बरोबर आम्ही काम करतोय की जे शिक्षकांच्या बरोबर काम करत आहेत, डिस्ट्रिक्ट लेवलच्या शिक्षकांच्या बरोबर काम करत आहेत. सो आत्ता असं आहे की इथे अनेक मान्यवर शिक्षक इथे उपस्थित आहेत. पण आत्ताचं जर का म्हणजे मी माझ्याकडे बघितलं तर कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये समजा मी काही बरं केलं तर काहीतरी एखाद्या क्वार्टरला कोणतरी येऊन मला म्हणतो हो छान केलंस, ओके, खूपच चांगलं केलं तर मग एखाद दुसऱ्या वर्षाने माझं प्रमोशन होतं. जर का तुम्ही शिक्षकांकडे आत्ता बघितलं जे सरकारी शिक्षक आहेत त्यांच्याविषयी बोलते तर सॅलरी हा कन्स्ट्रेंट आहे का? नाही आहे. पण अप्रिसिएशन हा कन्स्ट्रेंट आहे. म्हणजे जर का एखादा शिक्षक काहीतरी वेगळं काहीतरी करत असेल त्याच्या शाळेमध्ये तर त्याचं किती आणि कुठल्या लेवलला कौतुक होईल किंवा कौतुक होईलच का इथपासूनच त्याला शंका असते. आणि मग कुठेतरी ती सगळी माणसं होत आपण काहीतरी मोटिवेशन पाहिजे ना. सो मला असं वाटतं की ही जी भाषा शिकवण्याची गोष्ट आहे, आज मुख्याध्यापक संघाची मंडळी इथे आहेत तर त्यांनी पण समजा जर का काही अगदी राज्य पातळीवरच प्रत्येक गोष्ट व्हायला पाहिजे असं काही नाही आहे. माझ्या सर्कल पुरतं जर का एखाद्या शिक्षकांनी एफर्ट घेऊन मुलांना काही बेसिक गोष्टी शिकवल्या किंवा तो आणि मुलं असं एकत्र शिक्षणाचा प्रवास सुरू झाला, मुलं जास्त पटकन शिकतील. तर हे अप्रिशिएट केलं गेलं तर तो शिक्षकही जास्त उत्साहाने त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होईल असं मला वाटतं. आणि आय वुड डेफिनेटली लाईक टू हॅव वन मोर इन पर्सन मीटिंग ज्याच्यामध्ये पर्सिस्टंट म्हणून काही फायनान्शियली करू शकू नाही करू शकू मला कल्पना नाही, आत्ता मी काही बोलू शकत नाही. पण आमचे काही पार्टनर्स असे नक्की आहेत की जे प्युअर टेक्नॉलॉजी आणि या गोष्टीवर काम करत आहेत आणि त्यांना इफ यू आर विलिंग टू शेअर कंटेंट आणि तुमचं जे काही आहे आणि ते जर का आपण एकत्रपणे पुढे नेऊ शकलो तर पर्सिस्टंट ॲज अ कंपनी इज ऑलवेज ओपन टू शेअर प्लॅटफॉर्म्स विथ दीज टाईप ऑफ ऑर्गनायझेशन्स. तर असं जर का काही एकत्र पुढे नेता आलं तर नक्की आनंद आहे आम्हाला. आणि मॅडम तुम्ही जो मुद्दा सांगितला तोही मला अंडरलाईन करावासा वाटतोय की तुझ्या जर या 4 लेवल्स झाल्या तर तुला ही संधी मिळेल. करेक्ट. मुद्दा जो आहे ना तो एक्सपिरियन्स म्हणजे मी जेव्हा शिक्षक झालो आणि जेव्हा मी वर्गात गेलो तेव्हा मला कळलं की फ्रॅक्शन कसं शिकवायचं आहे किंवा इंटिजर्स कसे शिकवायचे आहेत. शिकवणं म्हणजे 200% शिकणं आधी. त्यामुळं तो जो एक्सपिरियन्स मिळेल त्या 4 लेवल्स नंतर कदाचित 1 रुपयाचं मिळेल एक्सपिरियन्स, पण तो 1 रुपयाचा एक्सपिरियन्स सुद्धा त्याला पुढचे 100 काउंट करण्यासाठी खूप महत्त्वाचा वाटतो. मी अमित सर आहेत, शैलेश सर आहेत, यांना या मुद्द्याविषयी सांगू शकतो की 4 लेवल्स नंतर अशी एक ऑपॉर्च्युनिटी ठेवायला हरकत नाही की या जर 4 लेवल पूर्ण केला तुम्ही तर तुला बाबा एक छोटीशी शाळा आहे, या शाळेमध्ये जाऊन तिथल्या मुलांना फक्त सांगायचं आहे की तू 4 लेवलमध्ये काय शिकला. म्हणजे गुड मॉर्गन हे जे काय शब्द सांगितला जातो तर त्याच्यापर्यंत काय पोहोचलं हा एकच शब्द आहे, पण त्याच्यातून तो कनेक्ट होईल असं मला वाटतं. आणि एकच मुद्दा मला सांगायचा होता की लहान असताना ना आपण सगळेजण असं त प म फ असल्या सगळ्या भाषा आपल्या आपल्या क्रिएट करून आपण वापरत होतो. त्या का वापरत होतो? कारण माझी अशी इच्छा होती की शेजारची जी माझी दुसरी मैत्रीण आहे जिला ती भाषा येत नाही, तिला कळलं नाही पाहिजे. यूज दीज टाईप ऑफ थिंग्स की तू जर का जर्मन शिकलीस तू आणि तुझी मैत्रीण तुझ्या आईच्या समोर बसून सुद्धा तुम्हाला जे बोलायचे तेच बोलायला आईला कळणार नाही तुम्ही काय बोलताय. तुम्ही बघा मुली खूप पटपट शिकतील भाषा. हेरफे तूर फार फार 4 सांगलं 4 सांगितलं 8 आहे. अगदी एकदम खूप छान ही गोष्ट आहे. आणि शेवटचा मुद्दा CII बरोबर काही वर्षांपूर्वी काही कॉर्पोरेट्स मिळून एक उपक्रम चालवत होत्या ज्याला फिनिशिंग स्कूल असं म्हणायचंय. मुलं वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शिकत असायचे, पण प्रेझेंटेशन स्किल्स, ड्रेसिंग सेन्स, लँग्वेज, हाऊ टू कॅरी वन सेल्फ. जर का मी कुठे एखाद्या कार्यक्रमात गेली आहे, कुठे मला जाऊन बोलायचं आहे, कुठे मला माझ्या कामाविषयी बोलायचं आहे, कंपनीविषयी बोलायचं आहे, तर मोजक्या शब्दात कसं मी जाऊ हे प्रत्येकाच्या शालेय किंवा कॉलेज प्रवासात शिकता येईलच असं नाही. म्हणून आणि इंग्लिश भाषा असं म्हणून तो एक छोटासा साधारण 6-8 आठवड्याचा कार्यक्रम असायचा, फक्त शनिवार रविवार.
इफ यू स्टार्ट समथिंग लाईक दिस, अ फिनिशिंग स्कूल, की ज्याने कोणीतरी भाषा शिकणं मध्येच सोडलंय, एखादीच लेवल केली आहे, पुढे काही गेलं नाही कारण फिजिकली उठून मला जाता येत नाही, मी राहते विमाननगरला, माझा कोर्स फर्ग्युसन कॉलेज रोडला आहे, मला नाही इंटरेस्ट, इतक्या लांब प्रवास करून नाही जाऊ शकत मी, प्रत्येक वेळेला ऑनलाईन माझी टीचर असतेच असं नाही. तुम्ही जर का असे काही ऑनलाईन कोर्सेस चालू केलेत ऑफ फिनिशिंग स्कूल टाईप्स, शॉर्ट ड्युरेशन, की ज्यांनी अर्धवट काहीतरी शिकलेलं आहे, इथे या, शिक्षण पूर्ण करा, सर्टिफिकेट घ्या, इट इज गुड. मला वाटतं हे जम्पस्टार्ट सारखंच लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने. थँक्यू. इतक्या छान गोष्टी आपल्याला कळत आहेत. मला तर असा आनंद इतका होतोय की खूप जोराने नाचावंसं वाटतंय. याचं कारण काय की मी डहाणूला काम केलंय, त्या आईण्याला काम केलेलं आहे, त्या मुलांचे प्रॉब्लेम्स लक्षात येतात आणि त्याच्यातून त्यांना 1 रुपयाचं जरी सुख मिळालं ना तरी त्या, म्हणजे जसं म्हणतात की एखाद्या उंदराला एवढीशी चिंधी मिळाली तरी त्याला वाटतं की आपण कापडाचा होलसेल व्यापारी झालो. तसा आनंद या आदिवासी मुलांना होतो, अशी स्थिती आहे. नक्की. आता आमचा एक उपक्रम चालतो, रीड अ स्टोरी. पालघरमधली जी मुलं आहेत त्या मुलांच्याकडे इंग्लिश स्टोरी बुक्स आहेत आणि आमचे जे एम्प्लॉईज आहेत, आता साधारण 150 ते 200 एम्प्लॉईज आहेत, त्यांच्याकडे ती इंग्लिश पुस्तकं ऑनलाईन आहेत. तर अटच ही आहे की त्या मुलांनी, म्हणजे आमच्या एम्प्लॉईनी त्या मुलाशी फक्त इंग्लिशमधनंच बोलायचं आहे आणि इंग्लिशमधनंच त्याला ती गोष्ट समजवायची, मराठी हिंदी वापरायचं नाही. इन टर्न तू त्याच्याकडनं मराठी शिक तर चालेल, पण त्या मुलाला ती गोष्ट सांगता आली पाहिजे आणि त्यांनी ती शिकवली पाहिजे. सो जसं मी मगाशी म्हणलं की टेक्नॉलॉजी विल बी व्हेरी गुड. इथून ही 200 माणसं तिथे जाणं शक्य नाही आहे. ते दर आठवड्याला त्यांचे 2 कॉल्स होतात गोष्ट सांगायला संध्याकाळी, आणि मूल ते कधी कधी कॉल स्पीकरवर ऐकतं, कधीतरी त्याचे मोठे भाऊ बहीण आई बाबा कोणीतरी ऐकत असतंच ते. सो आमचा रीच जरी त्या एका मुलापुरता आहे तरी कधी कधी एंटायर फॅमिली लिसन्स टू दोज इंग्लिश वर्ड्स की जे कधी कधी कामाला येऊ शकतात. सो हे असं पण काही जर का काही एलिट स्कूल्समध्ये सुरू केलं लाईक सिटी प्राईड, की त्या मुलांना बेसिक अंडरस्टँडिंग आहे भाषेचं, तर मग असे काही भाषा तज्ज्ञ की जे त्यांच्याशी बोलतायत, गोष्टी सांगतायत. मला वाटतं की मॅडम स्टोरी टेलिंग हा जसं तुम्ही पोटातून जाण्याचा मार्ग आहे. म्हणजे छान वांग्याची भाजी झाली की मग जरा बरं वाटतं. असंही काही ज्यांना वांगा आवडत नाही त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष करा. डिक्शनरी बघितली की एकदम धडकी भरायची. मग त्यानंतर काय झालं की सायन्स मधल्या शब्दांची वेगळी डिक्शनरी, तशी हिस्ट्री म्हणजे इतिहासातले शब्द जे आहेत, बखर असेल तर त्याच्या संदर्भातले शब्द असतील तर ते उपलब्ध बऱ्याच ठिकाणी नाही आहेत इतिहासाशी संबंधित असे. तेव्हा फॉरेन लँग्वेज काही शब्द असे असतात आपल्या मराठीमध्ये इंग्लिशमध्ये की ज्याचं संदर्भ बदलला तर त्याचा अर्थ बदलतो. तर त्याच्यामुळे तुम्ही जर त्या संदर्भात सहित जर डिक्शनरी तयार केली ऑनलाईन तर आय थिंक त्या मुलांना, ज्यांना ही आपण जे एम्प्लॉयबिलिटी बद्दल बोलतोय अगदी बरोबर येते की लँग्वेज शिकून एम्प्लॉयबिलिटी पाहिजे असेल तर इट शुड बी फास्टर, इट शुड बी मोर ॲप्लिकेशन ओरिएंटेड अँड इट शुड बी युज्ड व्हेरी इफेक्टिव्हली. तर हे जर केलं तर आय थिंक त्याचं पटापट आपल्याला त्याचा रिझल्ट दिसू शकेल. याला जोडूनच मी म्हणते की अपस्किलिंग, म्हणजे ती लोक तेथे काम करतात पण आता गरज निर्माण झाली आहे नवीन भाषा येण्याची. तर त्या अपस्किलिंगसाठी काही कोर्सेस जर आपल्याला राबवता आले आणि ऑनलाईन, जेणेकरून फार काही कुठे ट्रॅव्हल करा जा, त्याला अर्थात फी आपण आकारू शकतो, पण अशा प्रकारच्या कोर्सेसची पण आता गरज खूप आहे. हॅलो, एकच मुद्दा ॲड करते. हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या लक्षात आले आणि बालभारतीतर्फे आत्ता आम्ही पुस्तक लिखाण, इनफॅक्ट आत्ताही पुस्तक लिखाण चालू आहे आणि मला फोन येत आहेत. तर आपलं क्रॉस कल्चर म्हणजे आपण असं म्हणतो तर त्या जर्मन लोकांना कळतच नाही ते हो आहे का नाही आहे, ते हो किंवा नाही असं म्हणतात. तर आम्ही आत्ता जे पुस्तक लिहितोय ते मराठीतनं सगळं एक्सप्लेनेशन आहे आणि त्याच्यात क्रॉस कल्चर देतोय की आपण शेजाऱ्यांची कधी बेल वाजवतो आणि कांदे देते का बटाटे घेते का आणि चहा, तशी तिथे पद्धत नसते. म्हणजे आपल्या पद्धती त्यांच्या पद्धती हे सगळं आम्ही त्या पुस्तकात देणार आहोत. आणि प्लस ॲडिशनल की नर्स असली तर काय वोकॅब्लरी पाहिजे, कुक असलं तर काय, हे ॲक्च्युली खूप मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे आता. म्हणजे कल्चर त्याचं ॲप्लिकेशन, तर ती मुलं पटकन इफेक्टिव्ह होतील त्या देशामध्ये. हो नक्कीच. खूप छान गोष्टी पोचतायत ना, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय आपल्याला हल्ली सवय झाली आहे ते एक काळ असा होता जेव्हा संगीत नाटक 5 तास लोक ऐकायचे बघायचे.
म्हणजे 10 वाजता नाटक सुरू व्हायचं आणि 5ला गेल्यानंतर बंब पेटवायचा. बंब हे पण मुलांना थोडं जसं जातं हे कळत नाही, बंब सुद्धा थोडासा, तर ते बंब पेटवायचा अशी गोष्ट होती. नंतर मग 3 अंकी नाटक आलं, 2 अंकी आलं, नंतर दीर्घांक आला, एकांकिका आली, नंतर 22 मिनिटांची सिरियल मालिका, त्यात दर 2 मिनिटांनी जाहिराती, आणि सध्या आपल्याकडे सगळ्या वेब सिरीज आणि हे पाहिजे तेव्हा बघा किंवा कट करा. त्यामुळं काय होतं की मला जेव्हा बोलायचं नाही एखाद्याशी तर त्याला पूर्णविरामाचं बोलणंही हल्ली कळायला लागलं. पूर्वी तसं नव्हतं, म्हणजे मोबाईलला बोलत राहायचंच, आणि आता ते मोठे मोठे प्लॅन्स आल्यामुळे तासभरही बोलणं चालू शकतं. पूर्वी मिस्ड कॉल देण्याची पद्धत होती, म्हणजे एकानं तू निघालास घरातून की मिस्ड कॉल दे, कारण ते पुन्हा पैसे त्याचे वाढतील. आता तोही काही मुद्दा राहिलेला नाही आहे. त्यामुळे भाषेच्या बाबतीत आपण इतके पुढे निघालेलो आहोत, तेव्हा भाषा असाच मुद्दा याच्यानंतर आपण समजून घेणार आहोत. एकच मुद्दा मला फक्त ह्या सगळ्यांना सपोर्ट करायचा आहे. तुम्ही जसं म्हणलात ना की ती क्विक फिक्स असलं पाहिजे, तर सुनामी रिलीफ वर्कच्या वेळेला आय हॅपन टू बी देअर फॉर 2 months, आणि तिथे मी इंटिरियर भागात गेले होते आणि मला मानसिक सेवा सुविधा द्यायच्या आहेत जिथे भाषाच गरजेची आहे. आणि ती बाई माझ्याशी तिच्या भाषेतनं बोलणार आहे, मी मराठीतनंच बोलणार आहे, पण मला तेव्हा मी जाताना मला काही कीवर्ड्स फक्त दिले होते आणि त्याचे अर्थ सांगितले होते, आणि त्या कीवर्ड्सच्या आधारे मी तिथे 2 महिने अत्यंत परिणामकारक सेवा देऊ शकली. एकही दुसरी, म्हणजे मला कोणी सांगितलं असतं तू सलग बोल त्यांच्या भाषेमध्ये, मला नाही जमलं, पण ते की शब्द सांगितले होते की डिस्टर्बला ते काय म्हणतात, लॉसला काय म्हणायचं आहे, मला समजत आहे, तू बोल, मी ऐकतेय. कारण त्या सगळ्यांना सगळेच जण सफर झालेले ना, कोण कोणाचं ऐकणार. त्यामुळे मी ऐकते हा शब्द इतका कीवर्ड होता, मी ऐकतेय, माझं लक्ष आहे, एवढेच काही एक साधारण 30 ते 35 शब्दांच्या आधारे मी 2 महिने सर्वाइव्ह होऊ शकले होते. नाही, खूप मोठी गोष्ट आहे ही, कारण हे जे डॉट्स आहेत हे जोडणं फार महत्त्वाचं असतं, आणि तेच डॉट्स जोडण्याचं काम मला असं वाटतं की आनंद सागर शिराळकर साहेब यांच्यासारखी मंडळी करतायत. ते CEO आहेत रियान टेक्नॉलॉजीचे. एकदा जोरदार टाळ्या, मी अगोदरच टाळ्या वाजवा असं म्हणतोय, याचं कारण ते जे काही म्हणजे तो एक मुद्दा एवढ्या सगळ्या जणांना अत्यंत शांतपणे त्यांनी जे झेललं, आणि त्याच्यानंतर सांगायला अत्यंत मला आनंद होतो की ते ज्या क्षेत्रात काम करत आहेत, ज्या टेक्नॉलॉजीमध्ये काम करत आहेत, तर ते भाषांतर याच संदर्भात काम करत आहेत, आणि त्यांच्याकडे जे सॉफ्टवेअर आहे ते जवळपास 60 भाषांमध्ये ते ट्रान्सलेट तुम्ही करता असं सांगितलं. मला असं पहिल्यांदा तुम्हाला रिक्वेस्ट करायची, विनंती करायची की तुम्ही जे भाषा आणि भाषांतर या संदर्भात आत्ता काम सुरू आहे, की गेले अनेक वर्ष तुमचा मोठा अनुभव आहे, तर त्याच्याविषयी पहिल्यांदा आम्हाला सांगावं, आणि मग ते फॉरेन लँग्वेज या प्रवासामध्ये कशा पद्धतीने आपण अडॉप्ट करू शकतो किंवा करता येईल. सर्वप्रथम मी अमित जी आणि शैलेश जी यांचे खरंच अभिनंदन करतो की त्यांनी हा एक प्लॅटफॉर्म केला. इनफॅक्ट सकाळीच मला माझी बायको विचारत होती की अरे तू काय करतोयस, म्हणजे ह्यांच्यामध्ये इथे सगळे मला दिसतात ते इथे सगळे प्राध्यापक आहेत आणि CSR एक्सपर्ट्स आहेत, आणि तुझं काय काम आहे. तर मी तेच म्हणतो की मला असं वाटतं की शिकणं आणि ऍप्लिकेशन, राईट, लाईक आता आपण जसं म्हटलं की शिकल्यानंतर कुठेतरी ऑपॉर्च्युनिटीज मिळणं हे पण गरजेचं आहे. आणि तिथे पण म्हणजे आत्ता असं होत आहे की बऱ्याच वेळा शैक्षणिक आणि इंडस्ट्री, राईट, लाईक ह्याच्यामध्ये तो जो दुवा करायचा आहे ना, तो त्याच्यामध्ये फाउंडर्स म्हणा किंवा कंपन्यांनी ऍक्टिव्हली जाऊन पार्टिसिपेट करणं हे गरजेचं आहे. सो अगेन, राईट, लाईक थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी, आणि आय होप की मी काही 2 गोष्टी ऍड करू शकेन. सो माझं लँग्वेजसाठीचं जे प्रेम आहे ना, तर ते माझं जॅपनीज शिकून झालं. सो मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तर तेव्हा मी जॅपनीज शिकायला सुरुवात केली, आणि त्याची पण सुरुवात खूप इंटरेस्टिंग होती. सो ज्याच्यामध्ये मी आमच्याकडे एक जॅपनीज होमस्टेला आले होते, आणि त्यांना इंग्लिश येत नव्हतं आणि मला जॅपनीज येत नव्हतं, आणि आम्हाला इतका प्रॉब्लेम आला तेव्हा डिस्कशन आणि हे करायला. आणि मग त्यांनी मला तिकडनं एक इलेक्ट्रॉनिक डिक्शनरी पाठवली, सातोमी-सान नावाच्या होत्या, त्यांनी एक डिक्शनरी पाठवली, आणि मग तिथून मी जॅपनीज लँग्वेज शिकायला सुरुवात केली. मग मी जपानला गेलो, 13 वर्ष मी तिथे राहिलो,
आणि जसं मी आता मध्ये सुद्धा आता आपण जसं बोललो, तिथे गेल्यावरती तिकडचं कल्चर आपल्याला आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आता आपण जसं म्हणजे मगाशी कुलकर्णी मॅडम तुम्ही जसं म्हणालात की जेव्हा तुम्ही कुठल्याही ठिकाणी राहता तेव्हा मातृभाषा ही तुमची, तिथे राहता ती भाषा ही तुमची मातृभाषा पाहिजे, ना की फक्त आईची. सो तिकडे गेल्यावरती सुद्धा मला ते जॅपनीज जेव्हा मी शिकलो तर तेव्हा तिथे जाऊन मी ते जेव्हा अप्लाय करायला लागलो, त्याच्यानंतर बायको तिने पण शर्वरीने पण शिकली ती भाषा, आणि मग आम्ही वी थरली एन्जॉयड लाईफ ओव्हर देअर. वाय? बिकॉज वेन वी बिकेम पार्ट ऑफ दॅट सोसायटी. म्हणजे ऑफकोर्स देअर वर स्टील लॉट ऑफ चॅलेंजेस, पण भाषा शिकणं, जर तुम्हाला तिथे दुसरीकडे जाऊन कुठे काम करायचं असेल तर ते नक्की शिकायला पाहिजे. आणि माझी आई पण बऱ्याच वेळा जपानला येऊन गेली, आणि मी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की तिला जॅपनीज येत नव्हतं, पण ती तिथे जे काही दुकानं होती किंवा तिथे काही फ्रूटचं शॉप होतं तिथे, तर तिथे एक आजी बसायच्या, त्यांच्याशी ती मराठीत बोलायची आणि त्या जॅपनीजमधनं बोलायच्या. म्हणजे मला कांदा दे, मला बटाटा दे, आणि हे म्हणजे इतके ते ओळखीचे झाले, ते एकमेकांची अर्धा एक तास गप्पा मारायचे, आणि आम्ही ना खरी मजा करायचो त्यांची. आणि मग मी आईला म्हटलं, अगं आई तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतं तरी का? तर ती म्हणे नाही, आत्म्याची एक भाषा असते म्हणे. राईट. सो आत्म्याची भाषा, राईट, ती हे करत होती. सो अशा ना बऱ्याच गोष्टी ना तुम्ही जेव्हा शिकता, म्हणजे एक पहिली गोष्ट म्हणजे शिकणं, आणि नंतर त्याचं ऍप्लिकेशन करणं. या करताना तुम्हाला ना बऱ्याच गोष्टी कळतात. आणि आता हा जो आहे ना, म्हणजे असा पूर्वी कसं की आपण एकच गोष्ट करायची आणि एकच गोष्ट केली की आपण पुढे जाऊ शकतो असा विचार होता, पण आता मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच आलेला आहे. म्हणजे तुम्हाला भाषा पण शिकायची आहे, तुम्हाला टेक्नॉलॉजी मधलं पण काहीतरी शिकायचं आहे, तुम्हाला प्रेझेंटेशन स्किल्स पण शिकायच्या आहेत. सो अशा इतक्या गोष्टी तुम्हाला करायला लागतात. सो ते करण्यासाठी इफेक्टिव्ह वेज आणणं खूप गरजेचं आहे. आणि मला खूप आनंद वाटतो की शैलेश जेव्हा ऑफिसमध्ये आले होते आणि त्यांनी ज्या प्रकारे ते एक्सप्लेन केलं, त्यांचं जे पॅशन होतं, त्यांची कळकळ होती ना, ती खरंच दिसत होती. आणि म्हणून मला राईट लाईक त्यांना पण काही मदत करता आली कुठल्याही दृष्टिकोनातून, तर मला नक्कीच आवडेल. आता ॲज फार ॲज माझा प्लॅटफॉर्म कन्सर्न, सो जपानमध्ये मी हे म्हणजे स्वतः बघितलं. मला जॅपनीज मी इथून शिकून गेलो होतो, तरी मला खूप चॅलेंजेस आले तिथे बोलताना. म्हणजे मला बऱ्याच वेळा असं व्हायचं की मला काहीतरी एखादा पॉईंट सांगायचा आहे आणि मला तो नीट सांगताच येत नाहीये. म्हणजे आणि इतके म्हणजे खरं सुरुवातीला जेव्हा तुम्ही अशा कुठल्या ठिकाणी जाता, तर तेव्हा तुम्हाला सुरुवातीला ती लँग्वेज शिकण्याचे प्रॉब्लेम्स येतात. नंतर तुम्ही बऱ्याच गोष्टी विसरता सुद्धा. म्हणजे मी एका ठिकाणी गिफूमध्ये होतो की जिथे इंग्लिश अजिबात वापरत नव्हते, आणि मी तिकडनं टोकियोला गेलो 2 वर्षानंतर, आणि मला इंग्लिशमध्ये बोलताना मला काही शब्दच आठवत नव्हते. का? कारण का मला कंटिन्युअसली मी जॅपनीज आणि मराठी, राईट, लाईक घरी बोलताना मराठी आणि तिथे आजूबाजूच्या लोकांशी बोलताना जॅपनीजमध्ये. सो असे पण बरेच इतके वेगळे अनुभव आले. आणि मला तेव्हा असं कळालं ना की आपल्याला म्हणजे भाषा ऑफकोर्स तुम्ही आनंद म्हणून शिका, आवड म्हणून शिका, पण भाषेमुळे जर तुम्हाला बिझनेस करता येत नसेल किंवा भाषेमुळे जर तुमचं कर्तृत्व ठरत असेल तर ते चुकीचं आहे. मग तो दृष्टिकोन ठेवून, राईट, लाईक मी म्हटलं की म्हणजे डेमोक्रटायझेशन, म्हणजे आता जसं शैलेशजी डेमोक्रटायझेशन ऑफ नॉलेज म्हणजे किंवा लँग्वेजेस करतात, तसं मी म्हटलं की हाय क्वालिटी नॉलेज हे आपल्याला कसं डेमोक्रटाईज करता येईल, की सगळ्यांना कसं ते ऍक्सेसेबल करता येईल. सो त्याच्यातून आम्ही हा प्लॅटफॉर्म चालू केला. सो आता आम्ही काय करतो त्यातून की कुठलाही व्हिडिओ डॉक्युमेंट, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे एखादी पॉवर पॉईंट फाईल आहे, तुम्हाला ती आली आहे कन्नडमध्ये आणि तुम्हाला ती मराठीमध्ये करायची आहे, तर विदिन 1 मिनिट, राईट, लाईक तुम्ही जस्ट ती अपलोड करा किंवा तुम्ही ईमेलनी पाठवा आमच्या प्लॅटफॉर्मवरती, आणि विदिन 1 मिनिट यू विल बी एबल टू सी द ट्रान्सलेटेड फाईल विथ द फॉर्मॅटिंग. म्हणजे वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट 22 प्रकारच्या सगळ्या फाईल्स आम्ही हँडल करतो. पण हे डॉक्युमेंट्सचं झालं. आता आम्ही व्हिडिओज, राईट, व्हिडिओज जे असतात तर त्याच्यामध्ये इतक्या कॉम्प्लेक्सिटीज असतात. आणि जस्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे कसं की आता व्हिडिओमधनं तुम्हाला आधी पहिल्यांदा ट्रान्स्क्रिप्शन करायचं आहे, ट्रान्स्क्रिप्शन नंतर त्याचं ट्रान्सलेशन करायचं आहे, ट्रान्सलेशन नंतर त्याचा रिव्ह्यू होतो, रिव्ह्यू झाल्यानंतर तो तेवढ्याच ठिकाणी, म्हणजे आता कसं असतं प्रत्येक लँग्वेजेस वेगळ्या असतात. सो एका लँग्वेजचं सेंटेन्स लेंथ आणि दुसऱ्या लँग्वेजची सेंटेन्स लेंथ ही सेम नसते. सो तुम्हाला त्याच्यात बसवायला लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला व्हॉइस ओव्हर द्यायला लागतो. व्हॉइस ओव्हर दिल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओच्या बरोबर मॅच करून तो मिक्स करून आउटपुट द्यायला लागते. सो एक व्हिडिओ तुम्हाला बनवायला, म्हणजे आता हे जे काही आता कन्व्हेन्शनल वेनी जात आहेत, तर त्याच्यामध्ये एक व्हिडिओ बनवायला 15 ते 20 दिवस त्यांना लागतात ह्या सगळ्या ह्युमन एफर्ट्स मधनं.
सो आत्ता आम्ही बऱ्याच कंपन्यांसाठी म्हणजे व्हायाकॉमसाठी आम्ही ॲनिमेशनचे व्हिडिओज करतोय किंवा ई लर्निंगचे व्हिडिओज आम्ही करतोय. आणि जस्ट टू गिव्ह यू अन आयडिया, शिवरुद्रा वगैरे असे आम्ही आता सिरियल्सचे काही व्हिडिओज आम्ही केले. आम्ही एका दिवसाला 5 व्हिडिओज करू शकतोय. एका दिवसाला 5 व्हिडिओज. आणि हे का पॉसिबल आहे? कारण का आम्ही ह्युमन आणि मशीन यांचं अगदी चांगलं इंटिग्रेशन केलेलं आहे. सो आपण म्हणतो की नाही आता AI आलंय आणि AI आलंय त्याच्यामुळे ना सगळे जॉब्स जाणार आहेत. पण बरेच जॉब्स असे आहेत की जिथे क्रिएटिव्हिटी जिथे आहे ना तर तिथे डेफिनेटली राईट लाईक अजूनही म्हणजे असा स्कोप आहे की जिथे आपण क्रिएटिव्हिटी आणू शकतो. सो आम्ही काय करतो की जिथे जिथे पॉसिबल आहे ट्रान्सलेशनमध्ये जिथे जिथे ऑटोमेशन वापरता येईल तेवढं आम्ही ऑटोमेशन वापरतो. जिथे पॉसिबल नाहीये तिथे आम्ही ह्युमन म्हणजे ह्युमनची क्रिएटिव्हिटी वापरतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ट्रान्सलेशन रिव्ह्यू असेल, व्हॉइस मध्ये सुद्धा आम्ही काय करतो की व्हॉइसमध्ये सुद्धा आता बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे व्हॉइस हवे असतात. ते सुद्धा आम्ही टेक्नॉलॉजिकल आणतो. पण आम्ही त्याच्यामध्ये इमोशन्स पण आणतो त्या व्हॉइसमध्ये. म्हणजे डिजिटल व्हॉइसमध्ये इमोशन्स आणून आम्ही ते हे केलेलं आहे. सो हॅपी टू शो यू. बट त्याच्यामुळे आता काय होतंय की जगभरातले जे काही चांगले कॉन्टेंट्स आहेत म्हणजे आता आपल्या मराठीमध्ये जशी ज्ञानेश्वरी आहे तर ती आता जर्मनीमध्ये किंवा जपानमध्ये फेमस नाहीये. का? कारण का कधी ऍक्सेसच मिळालेली नाही. आणि आपण आत्तापर्यंत जे बघतोय ना ते आपण म्हणजे आउटसाइड इन अप्रोच आहे आपला. की म्हणजे आपला अप्रोच काय आहे की बाबा मला जर्मनमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत ना तर मला जर्मन शिकायचे, मला बाकीच्या भाषांमध्ये ऑपॉर्च्युनिटीज जॅपनीजमध्ये आहेत ना मला जॅपनीज शिकायचे. पण असं कोणीच विचार करत नाही की इनसाइड आउट कसे जाऊ आपण. म्हणजे मराठी भाषा किंवा ज्या काही इतर भाषा आहेत त्याच्यामध्ये इतके चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बाहेर कशा घेऊन जाता येतील. तर हे सगळं आता पुढच्या काही वर्षातच म्हणजे असे हे जे प्लॅटफॉर्म आहेत आणि बऱ्याच टेक्नॉलॉजीच्या आता गोष्टींमध्ये म्हणजे ChatGPT पासनं तुम्ही बघाल तर आता सोरा एक येत आहे किंवा व्हॉइस टेक्नॉलॉजीमध्ये जे काही आता पुढे ऍडव्हान्समेंट होत आहेत तर हे वापरून आपल्याला जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल लवकरात लवकर आणि त्यांच्या भाषांमध्ये. म्हणजे ऑफकोर्स मी म्हटल्याप्रमाणे आवड म्हणून तुम्ही शिका दुसरी भाषा पण गरज आहे म्हणून शिकता कामा नये. राईट. हे जर आपल्याला प्लॅटफॉर्म थ्रू जर करता आलं लॉंग रन मध्ये तर दॅट्स राईट लाईक व्हॉट माय विजन इज. ओके. थँक्यू सर. मला वाटतं की भाषा त्याचं कल्चर त्याच्यानंतर त्याचा समाजासाठी असलेला उपयोग आणि त्याला मिळणारे पैसे जगण्यासाठीच्या एक माध्यम म्हणून भाषेचा उपयोग व्हायला पाहिजे. आणि तसंच आताचा जो नवीन मुद्दा सरांनी सांगितला की भाषा आणि भाषांतर हा एक वेगळा आणि नवीन जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा त्याच्याविषयी होणारे समज गैरसमज या सगळ्यातून आपण पुढे निघालेलो आहोत. पण हा FLOAचा जो सिलेबस जेव्हा प्लॅन झाला हा जो प्रवास आहे 2-4 वर्षांचा त्याच्यामध्ये अधिष्ठी भट यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे असं मला वाटतं. मगाशी त्यांनी सांगितलं मी तिथे बसून बोलतोय पण इथे त्या ज्या पद्धतीनं बोलतात ना त्याच्यातून लक्षात येतं की त्यांची स्वतःची असलेली भाषेवर असलेली हुकूमत काय असते. आणि या निमित्ताने अधिष्ठी भटनं मला विचारायचं आहे गेल्या 4 वर्षात अनेक मुलं या सगळ्या मांडवाखालून गेलेली आहेत. या 4 वर्षानंतर काय फीडबॅक आलेला आहे या FLOAच्या प्लॅटफॉर्मसाठीचा? हॅलो, माझं नाव अधिष्ठी. जर्मनचा सिलेबस मी FLOAसाठी डिझाईन केलेला आहे आणि अजूनही काम चालू आहे. तर रिसेंटली न्यूजलेटरसुद्धा सुरू केलं FLOAनी आणि त्या न्यूजलेटरची ते क्वार्टरली जातं. सो वर्षातनं 3 वेळा ते जातं आणि त्याचं एडिटिंगसुद्धा एडिटर्स नोट जी आहे ती मी लिहिते. तर त्यासाठी जेव्हा आम्ही बोलतो शैलेश दादा आणि कौस्तुभ देशपांडे म्हणून सुद्धा व्हिडिओ शूट करतो एडिट करतो तर जेव्हा आम्ही तेव्हा बोलतो सो दरवेळी शैलेश दादा हॅज सम ऑर दी अदर न्यू स्कूल टू मेन्शन. अजून 4-5 शाळा तो नावं घेतो. मी आधी लक्षात ठेवायचे ओके बार्शीची ही शाळा इकडची ती शाळा पण मग नंतर असं व्हायला लागलं की अरे हे खूप म्हणजे वाढतच जातं आहे नुसतं. सो एव्हरी सिंगल टाईम ही हॅज न्यू पीपल टू कॉंग्रॅच्युलेट. नवीन मुलं असतात ज्यांनी रिसेंटली परीक्षा पास केलेली असते आणि लेवल्समध्ये सुद्धा जी जुनी मुलं आधी लेवल 1 झालं मग लेवल 2ची परीक्षा दिली. सो हे इट्स कॉन्स्टंटली ग्रोईंग आणि फीडबॅक ॲज पर द एंटायर प्रोजेक्ट इज ऑलवेज म्हणजे व्हेरी कन्स्ट्रक्टिव्ह इन द सेन्स दॅट जे आमचे चॅनल पार्टनर्स आहेत आज सकाळीसुद्धा उमेश सोनवणे ते मला सांगत होते की इथे बसलेले आहेत ते तर सर सांगत होते की ते जेव्हा व्हिडिओज दाखवतात
शाळांना ज्यांना रजिस्ट्रेशन घ्यायचं असतं. सो व्हिडिओ बघताना त्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या, सो ते मग ते कन्वे करतात आणि मग आमच्या एंडवर आम्ही ते एडिट करतो किंवा मग जे काही लागेल ते वी रिवाइज द कंटेंट ॲज अँड वेन रिक्वायर्ड. सो फीडबॅक आतापर्यंतचा तरी खूप छान आहे, मॅसिव्ह आहे आणि आम्हाला अजून काम करायला एनकरेज करणार आहे. सो दॅट इज समथिंग दॅट आय वुड से. इवन बालभारतीसोबत आम्ही कोऑर्डिनेट करायला, जसं डॉक्टर स्वाती केळकर म्हणाल्या की ते टेक्स्टबुक बनवणार आहेत, पब्लिश करणार आहेत. सो वी आर ऑल्सो लुकिंग फॉरवर्ड टू कोलॅबोरेट विथ देम. आणि सोलापूरची जी युनिव्हर्सिटी आहे त्यांच्याशी सुद्धा FLOAनी एक पार्टनर अग्रीमेंट साईन केलं आहे, जिथे आमचे कोर्सेस कंटेंट सेम आहे, सिलेबस सेम आहे, ऑडियन्स फक्त वेगळं आहे. तिकडे क्रेडिट बेस्ड कोर्स जे असतात, म्हणजे क्रेडिट्स स्टुडंट्सना कलेक्ट करता येतील, हाच कंटेंट ते ॲक्सेस करू शकतील, असा सुद्धा प्रयत्न एक चालू आहे. अधिष्ठी गेल्या वर्षीच्या पॅनल डिस्कशनमध्ये पण त्यांचा सहभाग होता आणि यावर्षी आहे तेव्हा केरळमधून होतं आणि आता इथे महाराष्ट्रात पुण्यात आहात. तर अनेक व्हरायटी ऑफ स्टुडंट्सचा एक सिनेरिओ तुम्हाला समोर ठेवावा लागतो आणि त्यानुसार प्लॅन करावं लागतं. आता ह्या 4 लेवल्स फॉर एक्झाम्पल आता गेल्या 4 वर्षात झाल्या माझ्या, मी पुढं तर काय करायचं? ओके, since you are mentioning Kerala and since we are talking a lot about employability, how to apply what I have learned in the career arena, मला एक फक्त मेन्शन करायचं असं वाटतं की आता तुम्ही मेडिकल फील्ड समजा बघितली तर अनेक जे लोक काम करतात दे आर ऑल फ्रॉम केरला, मोस्टली मल्याळम, मोस्ट ऑफ देम 80%. इट्स लाईक दे आर मोनोपोली. सो मागच्या वर्षी साधारण म्हणजे ह्या वर्षी जानेवारीपर्यंत मी केरळमध्ये होते. सो तिथे खूप असे इन्स्टिट्यूट्स आहेत जिथे मुलं बॅचलर्स नंतर किंवा 12वी नंतर येतात आणि त्यांना सांगितलं जातं की आता पुढचे 8 महिने, पुढचे 7-8 महिने फक्त जर्मन करायचं, नथिंग एल्स. सो दे टीच यू जर्मन फ्रॉम 0 to B2. B2 ज्यांना माहिती नाही आहे, एनी युरोपियन लँग्वेज इज डिवायडेड इंटू 6 levels. A1, A2 आर बेसिक लेवल्स, B1, B2 intermediate and C1, C2 advanced. So to work in any of the hospitals or any kind of homes in Germany, you need to have the B2 certificate. Reading, writing, listening, speaking सगळं. मग तुमचा एम्प्लॉयर सोबत इंटरव्ह्यू होतो अँड देन यू गेट एम्प्लॉयड. जिथे कुठे तुमचं डेप्युटेशन असेल तिथे तुम्हाला पाठवलं जातं. सो ती मुलं 12वी नंतर सुरू करतात, मग 7-8 महिने, मग परीक्षा पास झाली तर इंटरव्ह्यू. परीक्षासुद्धा अशी आहे की ती 4 मॉड्यूल्समध्ये तुम्ही घेऊ शकता. सो असं नाही की तुम्ही पास झालात म्हणजे 4ही मॉड्यूल्स पास झालात. टप्प्याटप्प्याने सुद्धा पासिंग होतं किंवा मग तेवढा स्कोर नसेल तर कधी कधी तुम्ही नाही म्हणजे क्लिअर नाही होत. शिकून सुद्धा असं नाही की आता 8 महिन्यानंतर 9 महिन्यानंतर मी जर्मनीला जाईनच, असं नाही. तर इन कॉन्ट्रास्ट टू दॅट शाळांमध्ये आपल्या म्हणजे महाराष्ट्रात मुलांना एक्सपोजर शाळेतच मिळतो. इवन इन सिटी प्राईड वेन आय वॉज इन स्कूल, तर माझ्या वर्गात होती मुलं ज्यांनी 6वीपासूनच सुरू केलं होतं जर्मन शिकायला आणि 10वीपर्यंत B1 पर्यंत त्यांचा लेवल झालं होतं शिकून. एनी स्कूल, नॉट ओन्ली सिटी प्राईड. सिटी प्राईड तेव्हा CBSE होतं. आता इवन इफ यू टेक एनी अदर स्कूल, CBSE, IB, कुठलाही इंटरनॅशनल IGCSE करिक्युलम, काहीही, केम्ब्रिज, IB, CBSE, नॅशनल बोर्ड, काहीही, 10वी पास जेव्हा मुलगा मुलगी करतो किंवा करते त्यांचं लेवल B1 पर्यंत असतं. ती परीक्षाच तशी सेट केली गेलेली असते. सो 10वी नंतर सुद्धा तुम्ही सुरू करू शकता. इवन FLOAचा सुद्धा तुम्हाला सपोर्ट असेलच. लेवल 4 पर्यंत वी आर टार्गेटिंग A2 पर्यंतचा जो काही सिलेबस आहे आम्ही A2 टार्गेट करत आहोत. विथ मोर फंडिंग ऑफकोर्स वी आर थिंकिंग ऑफ स्पॅनिंग आउट आणि मग इवन मे बी वी कॅन डू मोर दॅन A2. सो आफ्टर लेवल 4 आय थिंक तुम्हाला एक होलसम आयडिया येते की भाषा लिहिली, बोलली, ऐकली, वाचली कशी जाते, मला कितपत समजते. आणि तुम्ही त्याच्यानंतर इफ यू वॉन्ट तुम्ही एनरोल करू शकता कोर्सेसना. फॉर्मल कोर्सेस जे असतात जे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्सकडनं तुम्हाला घेता येऊ शकतात ते तुम्ही तिकडे एनरोल करू शकता किंवा तुम्ही परीक्षासुद्धा देऊ शकता डायरेक्ट. A1, A2ची परीक्षा FLOAच्या सिलेबस नंतर आय थिंक A1ची तर तुम्ही नक्कीच देऊ शकता. विच इज म्हणजे A1ची परीक्षा तुम्ही द्याल किंवा FLOAचा लेवल 4 जेव्हा तुम्ही कंप्लीट कराल, एक
चेंज तुम्हाला जाणवेल लेवल 1 पासून लेवल 4 पर्यंत, की आता मला हे बोलता येत आहे. माझ्या तोंडून जेव्हा मी हे शब्द ऐकते, wenn ich mich einmal höre, wie ich auf Deutsch mich anhöre und einfach was ich sagen kann, wozu ich fähig bin, wenn ich mich selber höre, was ich sagen kann, wozu ich fähig bin, das ist, wie sagt man, meine eigene Reichtum, ne? लाईक श्रीमंती ही माझी श्रीमंती आहे. तर तुम्हाला ते कळेल. हे तुम्ही व्हिडिओ 1 बघून आम्हाला सांगा. वी आर ओपन टू फीडबॅक. मग तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघावासा वाटला तर तुम्ही नक्की बघा. आणि व्हिडिओजबद्दल मला हे पण एक म्हणायचं आहे, अटेन्शन स्पॅनबद्दल आपण बोललो आधी. आमचा प्रयत्न असा आहे की मुलांना बोर नाही झालं पाहिजे. फार साधारण 15 मिनटं ही ॲव्हरेज ड्युरेशन आहे एका लेसनची. त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ पॉज करता, तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला दिसतं, तुम्हाला वेळ मिळतो, सपोज डिक्शनरी तुम्हाला रेफर करायची आहे. वी हॅव ऑल्सो मेन्शन्ड की तुम्ही काय डिक्शनरीज वापरू शकता ज्या ऑनलाईन अवेलेबल आहेत. आणि लाईक फॉर एक्झाम्पल देर वॉज द मेन्शन ऑफ वर्ड्स, वेन डू आय यूज विच वर्ड. ट्रान्सलेशन हे तुम्ही जेव्हा शिकता स्टार्टला, यू टेन टू ट्रान्सलेट एव्हरीथिंग इन टू इंग्लिश बिकॉज ओनली देन यू अंडरस्टँड, विच इज फाईन, नो प्रॉब्लेम. बट इफ आय हॅव टू ॲब्सोल्युटली अंडरस्टँड समथिंग, इट्स अ लाईक वर्ड आहे स्केल. आता तो मॅथ्समध्ये वेगळा आहे, लॉमध्ये वेगळा आहे, बाकी अजून अनेक माशांच्या पण स्केल्स, वी कॉल देम स्केल्स, सो दॅट इज डिफरंट. सो थ्रू FLOA वी हॅव ट्राईड टू इन्कॉर्पोरेट द फॅक्ट दॅट ह्या चेंजला तुम्ही ओपन राहा. तुम्हाला समजत नाही लेवल 1ला, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, पण ह्याला तुम्ही ओपन राहा. मग लेवल 3, लेवल 4मध्ये आम्ही डिक्शनरीज इंट्रोड्यूस केल्या, जसं dic.cc किंवा Langenscheidt, डिफरंट डिक्शनरीज विच दे कॅन ॲक्सेस ऑनलाईन फ्री ऑफ कॉस्ट. त्याचे ॲप्स आहेत, त्यांना जर हवे असतील तर स्टुडंट्स कॅन डाउनलोड. हाऊ टू इवन लुक ॲट द ॲप्रोप्रिएट वर्ड. सो वाईल यू ट्रान्सलेट यू नीड टू नो की तुम्ही हा शब्द घ्यायचा का दुसरा शब्द घ्यायचा. इंग्लिशमध्ये स्केल इज स्केल, बट इन जर्मन स्केल इज डिफरंट थिंग्स. माशाच्या स्केल्स आणि मॅथ्समधली पट्टी आणि एव्हरीथिंग दॅट्स डिफरंट. सो आफ्टर लेवल 4 आय थिंक यू हॅव अ व्हेरी गुड ओव्हरव्ह्यू ऑफ युअर ओन प्रोग्रेस, ऑफ द वे द लँग्वेज इज अँड ऑफ द वे यू फील, हाऊ यू फील आफ्टर लर्निंग द लँग्वेज. आणि जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश आत्ता FLOA ऑफर करत आहे सिम्पली बिकॉज द स्क्रिप्ट इज रोमन आणि इट इज रिलेटेबल टू इंग्लिश. सो मुलं ते पटकन ग्रास्प करू शकतात, ॲक्वायर करू शकतात. ॲडिशनली फ्रेंच आणि स्पॅनिश आर व्हेरी सिमिलर टू इंग्लिश. हे मागच्या वर्षी पण पॅनल डिस्कशनमध्ये आला होता हा प्रश्न. अ व्हेरी बेसिक एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल फ्रेंच हॅज ओनली 2 जेंडर्स, जसं हिंदीत असतं मेरा मेरी, पण मराठीत 3 आहेत, स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुसकलिंग. तर हे मराठीतलं जे 3 वालं क्लासिफिकेशन आहे हे जर्मनमध्ये आहे, इंग्लिशमध्ये नाही आहे. सो यू कॅन रिलेट मराठी अँड जर्मन. फ्रेंचमध्ये आहे ते 2च आहे, ला, ले, ल. सॉरी, माय फ्रेंच इज बॅड, बट हे 2च आहे. स्पॅनिशमध्ये पण 2च आहेत. सो दॅट यू कॅन रिलेट टू इंग्लिश. सो बिकॉज स्टुडंट्स ऑलरेडी नो इंग्लिश, दे आर वेल इक्विप्ड विथ द स्क्रिप्ट अँड दे कॅन कॅच ऑन फास्ट. मग पुढे वाटलं की जॅपनीज शिकायचं, जिथे स्क्रिप्टच वेगळे आहेत, अँड यू स्पीक अबाउट हिरागाना, कातागाना अँड सो मेनी कांजी. सो कोरियन, आजकाल सगळे एव्हरीबडी इज इन टू BTS फॉर सम रिझन. वेन वी वर यंग इट वॉज ऑल ॲनिमे, जॅपनीज. सो आय एम शुअर तुम्हाला कोरियन शब्द येतात, पण ती स्क्रिप्ट बघितली की तुम्हाला थोडं असं होतं की अरे जाऊ दे, ऐकायला छान वाटतंय, आपण बोलू फक्त. सो थ्रू FLOA ॲट दिस स्टेज आफ्टर 4 years ऑफ इन्सेप्शन वी आर जस्ट देअर टू शो यू की बघा हे सगळं आहे, एक्सपोज युअर सेल्फ and then take it further, which FLOA also in the meantime will take it further. So maybe after some years we will have Korean as well, we will have Japanese as well, we will have Chinese as well. मला बोलायचं आधी, अदिती ही आमच्या शाळेची विद्यार्थिनी आहे आणि इट फील्स मी विथ इमेन्स प्राईड द वे शी इज एक्सप्लेनिंग इट विथ सो मच ऑफ कॉन्फिडन्स. आणि मला सांगायला आवडेल की अदिती जेव्हा आमच्या शाळेत होती तेव्हा तिच्या टीचर्सनी व्हिडिओज बनवले होते. म्हणजे आमच्या शाळेमध्ये असा एक प्रॉब्लेम होता की घरात आईवडिलांना जर्मन यायचं नाही, त्यामुळे ते कसे शिकवणार हा असा एक प्रश्न निर्माण झाला होता. सो आम्ही ह्या सगळ्या लेवल्सच्या दरवर्षीची व्हिडिओज शाळेमध्ये बनवले होते, CDs. त्यावेळी हा कल्पना की त्यांना घरी कसं शिकवता येईल. आणि इथे तिची टीचर आहे. सो आय थिंक यू शुड बी एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ अदिती, द वे शी इज एक्सप्लेनिंग आणि व्हेरी प्राऊड ऑफ यू डिअर. थँक्यू सो मच. आदिष्टीनं जेव्हा बोलायला सुरुवात केली त्यावेळेलाच मॅडम म्हणत होत्या आमची विद्यार्थिनी. ही खूप मोठी गोष्ट असते की ही माझी विद्यार्थिनी हे सांगणं
आणि दृष्टी इज FM, तुम्ही रेडिओ बघितलाय? कुठलं चॅनल लावायचं? हे पुणे, ओके, हे रेडिओ सिटी, हे असा लँग्वेज मधला हा FM रेडिओ आहे असं मला वाटतं. कुठलीही लँग्वेज कशाही पद्धतीने एक्सप्रेस करण्याची क्षमता असणं ही खूप मोठी ॲबिलिटी आहे एवढ्या लहान वयात. खूप मोठी गोष्ट आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन. मला वाटतं की फॉरेन लँग्वेज म्हणजे जर्मन असेल किंवा ऑनलाईन फॉरेन लँग्वेज. येस सर. मला तो जो जॅपनीज बद्दल तुम्ही म्हणालात ना, तर जपानमध्ये सुद्धा इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की मराठी आणि जॅपनीज यांचं ग्रामर हे 99% सिमिलर आहे. सो त्याच्यामुळे ना तुम्हाला म्हणजे जेव्हा भाषा शिकतोय आपण तर तेव्हा तुम्हाला शब्द लक्षात ठेवायचे आहेत आणि एकदा तुम्हाला पॅटर्न्स कळाले त्याचे तर म्हणजे इंग्लिश आणि मराठीमध्ये जो प्रॉब्लेम होतो आपल्याला ग्रामरचा तर तो तिथे होत नाही. म्हणजे तो तुम्हाला 99% तुम्हाला सिमिलर आहेत. तर अशा ज्या भाषा आहेत तर एकदा शिकायला लागले की तुम्हाला त्या गोष्टी इंटरेस्टिंग गोष्टी कळायला लागतात. सो व्हेरी इंटरेस्टिंग पॉईंट. नक्कीच युरोपियन भाषा पण वेगळ्या आहेत आणि त्या शिकण्यासाठी हा चांगला प्लॅटफॉर्म आहे. तर नक्कीच आवडेल. आणि तुम्ही मला ती पण एक आयडिया आवडली की छोटे छोटे व्हिडिओ करणं. कारण का मी एक का बघितलं लँग्वेज ही ऑफकोर्स तुम्ही कोणाकडनं तरी शिकू शकता पण जोपर्यंत तुम्ही अप्लाय करत नाहीये ती कोणाबरोबर तरी बोलत नाहीये तुम्ही डिबेट होत नाहीये तुमचं तोपर्यंत तुम्हाला ती वापरता येत नाही. तर त्याचे पण ऑपॉर्च्युनिटी जर तयार झाल्या तर आय थिंक दॅट विल बी ग्रेट. नाही हा प्रॉब्लेम येतोच. म्हणजे आपल्याला नॉर्मल ही इज अ बॉय शी इज अ गर्ल पण एका मला असं आठवते की तो विद्यार्थी आला आणि मुख्याध्यापकांनी त्याला काहीतरी सांगितलं होतं तेव्हा मला म्हणाला की दे टोल्ड मी. मग मी म्हटलं अरे दे नाही रे आपण मराठीमध्ये आपण म्हणतो ना ते. त्यामुळे त्यानं बिचाऱ्यानं सहज सांगितलं की दे टोल्ड मी. इंग्लिशमध्ये आजी जरी असल्या 90 वर्षाच्या तरी शी टोल्ड. इतकं हे आहे. पण या सगळ्या भाषेच्या गमती जमती आहेत आणि इथं असलेले जे कोणी पालक असतील त्यांनी मुलांना नक्की प्रोत्साहन द्यायला हरकत नाही. इथं असलेली जी मंडळी ज्या कॉन्फिडेंटली सांगतायत की याच्यातून बहुतेक वेळा म्हणजे मला असं विचारायचं मी तबला वगैरे म्हटल्यानंतर नाही ते ठीक आहे याचं काय. तरी सगळ्यांना नक्की कॉन्फिडन्स असा वाटला असेल तुम्हाला की यांच्याशी बोलल्यानंतर की फॉरेन लँग्वेज शिकल्यानंतर नक्की व्यवस्था होते माणसाची उदरनिर्वाहाची आणि चांगल्या पद्धतीनं होते. आणि यातून 2 गोष्टी मिळाल्या कल्चरशी संबंधित भाषेशी संबंधित आणि जगण्याचं जे साधन आहे त्याच्याकडे येणाऱ्या गोष्टी मिळाल्या. सो पॅनल डिस्कशन चर्चासत्र आपण इथेच आपण थांबवणार आहोत. हे खूप चालू शकतं संध्याकाळपर्यंत हे चालू शकतं कारण यातली प्रत्येक व्यक्ती हे मोठे मोठे विद्यापीठ आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये